नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा हातनुरे। आज आपण कंबाईन पूर्व आणि मुख्य या संबंधित महत्त्वाचं नेमकं काय केलं पाहिजे, काय करू नये, या सर्व गोष्टींसाठी चर्चा करण्यासाठी 26 फेब्रुवारी सर्वात महत्त्वाची तारीख जी आहे पूर्वसाठी। आजचा सेशन जो आहे 10 डिसेंबर, उद्या 11 डिसेंबरला सेशन 2 जो आहे मुख्यसाठी आहे, की जे आता जानेवारीमध्ये मुख्य आहे। 2022च्या जानेवारीमध्ये जे मुख्य परीक्षा आहे, जे आता पास झालेले आहेत त्यांच्यासाठी उद्या संधी। पण आज 26 फेब्रुवारी ज्यांची परीक्षा आता ज्यांनी काय मागच्या सप्टेंबरमध्ये 2021च्या परीक्षेमध्ये जे फेल झालेले आहेत किंवा मग अजून नवीन तयारी करणारे विद्यार्थी आहेत, ओके, म्हणजे फेल झालं म्हणजे काय, पास झाला म्हणजे खूप शहाणा असतो असं नाही, फेल झाला म्हणजे खूप गाढव असतो असं नाही, लक्षात आलं का? म्हणजे यातलं काय रे, की आपला अभ्यास करताना नेमकं काय केलं पाहिजे या 4 सप्टेंबरच्या परीक्षेमध्ये असेल, म्हणजे 26 फेब्रुवारी 2022च्या परीक्षेसाठी, 26 फेब्रुवारी 2022च्या परीक्षेसाठी कंबाईन पूर्व 2022ची परीक्षा ऍक्च्युअली ती 2021 मधली आहे, 2022 मध्ये होणार, ओके। मग आता बघा या परीक्षेसाठी आपल्याला काय करायचं आहे। सेशन 1 तुमचा पूर्व परीक्षेसाठीच असणार आहे। सेशन 1 मित्रांनो, कंबाईन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पहिले मी सल्ला देतो, जास्त गडबड करणे थांबवा। आता पोरं काय करतात माहिती आहे का, तुमचे 1-2 महिने चर्चा येतातच जातात। गौताळा आउटरम घाट पोराची चर्चा, चल रे बाबा ते गेला प्रश्न, पुन्हा दुसरा एखादा प्रश्न मॅग्नेटाइड, सर याचा प्रश्न असा गेला। अरे कशाला चर्चा करताय, आता झाला विषय मिटला, आपला रिझल्ट गेला त्याच्यावरून ठीक आहे, ते आता रिझल्ट गेला बरोबर, ती खूप मोठी चूक आहे खरं तर, पण ते आता सुधारू शकत नाही। आणि याच्यामुळे काय होईल की येणारी परीक्षा आपली निघून जाईल आपल्या हातून या चर्चेमुळे। जी विद्यार्थी आता चर्चा करत बसतील त्यांचा पुन्हा अजून वेळ जाईल आणि 26 फेब्रुवारीच्या परीक्षेवर अजून परिणाम होईल। म्हणून येणाऱ्या 26 फेब्रुवारीच्या परीक्षेवर परिणाम होऊ नये यासाठी प्रथमतः काय केलं पाहिजे, आपलं अभ्यासाचं नियोजन काय असलं पाहिजे, कोणत्या विषयातल्या कोणत्या घटकावर महत्त्व दिलं पाहिजे। बघा या अगोदरही 1 वर्ष अगोदर, 1.5 वर्ष अगोदर मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि 4 सप्टेंबर 2021च्या परीक्षेत कुणी काही म्हणत असेल तरी बघा 4 सप्टेंबर 2021ची परीक्षेमध्ये मी सांगितलेल्या घटकावर प्रश्न आलीत का नाहीत स्वतः पडताळून बघा। मी सांगण्याची गरज नाही किंवा इतर सांगण्याची गरज नाही तुम्हाला मित्रांनो, काढून बघा। सांगितलं रे दारिद्र्यावर प्रश्न येणार आहे, यालाच प्रश्न, आणि ते पण सांगितलंय दारिद्र्य कशावर येईल। तेंडुलकर असेल, रंगराजन असेल, त्यांच्या तेंडुलकर असतील तर 4-5ची असेल, 9-10ची असेल, 11-12ची आकडेवारी विचारू शकते, हे मी तुम्हाला स्पष्टली मेन्शन केलेलं आहे। इव्हन योजना विचारताना सांगितल्या, भारत निर्माण योजना असेल, मनरेगा योजना असेल, बेची बटप, हे सगळ्या योजना तुम्हाला मी तिथं डिस्कस केलेल्या आहे। योजनावर येऊ शकतो रे मित्रांनो, पब्लिक फायनान्सवर येऊ शकतो, भारतीय अर्थव्यवस्थे अंडर कशावर प्रश्न येऊ शकतो, 1950-51ची आकडेवारी असेल, त्यानंतर काय रे 1991-92ची असेल, 1991ला आर्थिक सुधारणा झाल्या म्हणून ते विचारू शकतात, किंवा 13-14ची आकडेवारी, कारण 11-12ला बेस इयर चेंज झाले त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो। मी एक इकॉनॉमिक्स एक उदाहरण देऊन सांगतोय, मागच्या 1.5 वर्षाखाली टाकला व्हिडिओ, आता एडिट करू शकतो का रे, बघा काढून प्रश्न आलाय का नाही, आला का लक्षात? अरे या क्षेत्रामध्ये एवढं दिवस झाले अनालिसिस करतोय, हे काय फुकट नाही, आला का लक्षात? म्हणजे टू द पॉइंट नेमकं कसा अभ्यास केला पाहिजे, या प्रत्येक पॉइंटला नेमकं कसं सामोरं गेलं पाहिजे। नुसता विषय काय वाचा रे, इकॉनॉमिक्सला हे वाचा, हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा, अरे सगळी पुस्तकं सगळ्यांजवळ उपलब्ध आहेत, आपण काय वेगळं केलं पाहिजे, आपण कशावर लक्ष दिलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे। अमूल्य वेळ आहे आपला, आणि कोणी सांगताय म्हणून कोणतरी सांगताय चल याची पुस्तक, कोणीतरी कोणाकडून पास झाले असते त्याची पुस्तक तो सांगतो, याची पुस्तक यानं सांगतो, त्याला महत्व नाही, आपण स्वतः अनालिसिस करा। अरे अप्पा हातनुरे सांगतोय ना, अप्पा हातनुरेचं खरं आहे का बघा, त्याचं काढून बघा, त्याचं योग्य वाटलं तर त्याचं पुस्तक वाचा, किंवा एखाद्याचं पुस्तक वाचा, एखाद्याचं मटेरियल वाचा। मी कोणाचंही मटेरियल कधीही सांगत नाही, जे उत्तम आहे, जे मार्केटमध्ये उत्तम मटेरियल आहे ते सांगायला कधीही घाबरत नाही, हे लक्षात घ्या। आणि आवर्जून तुम्हाला पुनश्च सांगतो, मी कधीही विद्यार्थी हितच बघितलं आणि आयुष्यभर मरेपर्यंत विद्यार्थी हितच बघणार आहे। त्यामुळे मला हे महत्त्वाचं आहे की त्या विद्यार्थ्याला त्या परीक्षेमध्ये काय येईल आणि काय येणार आहे आणि ते काय केलं पाहिजे, विद्यार्थी त्याने कुठपर्यंत मायक्रो अनालिसिस केलं पाहिजे का, त्या विषयाला नेमकं कोणत्या टॉपिकला काय वाचलं पाहिजे, याच्यावर मी जास्त भर देत असतो।
आवर्जून भर देत असतो. आता बरीच पोरं काय करतात, धरली पुस्तक, एखादी पुस्तक घेतात, पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत रीडिंगच. आता म्हणजे मी पहिल्याही अगोदर सांगितलेलं आहे, धरली पुस्तक वाचलं शेवटपर्यंत, पोथी वाचल्यावानी वाचतं. आणि त्या टॉपिक मध्ये समजा त्या विषयामध्ये कशावर प्रश्न येत आहेत, मागच्या 4-5 वर्षापासून म्हणजे कंबाईन लागू झाल्यापासून 2017 पासून नेमकी प्रश्न कशी यायलीत हे बघतच नाही, अजिबात बघत नाही. ते न बघताच काय करतोय, पहिल्या टॉपिक पासून शेवट टॉपिक पर्यंत सगळ्यांना समान न्याय. हा, याला वाटतंय की आता आपण किती मोठे आहेत काय माहित. अरे तुला मी एवढं सांगितलंय किंवा परीक्षा पेपर एवढं सांगतायत की जॉग्राफी करताना, महाराष्ट्र जॉग्राफी करताना हे महाराष्ट्र जॉग्राफी सांगते बारक्या पहिलं लोकसंख्या टॉपिक कर रे. का तर लोकसंख्या टॉपिक असा आहे की या वर्षीही 4 ते 5 क्वेश्चन याच्यावर आलेले आहेत. मागचा कुठलाही पेपर काढून बघा, याच्यावर प्रश्न आहेत म्हणजे आहेतच. कळालं का? आहेत म्हणजे आहेतच. तरी पण आपण काय करतो, वरवर वाचतो. जे बाकीच्या विषयाला, ज्या बाकीच्या टॉपिकला व्हॅल्युएशन द्यायचं आहे, समजा आपल्याला अशी, समजा तुम्ही 16 एक टॉपिक वाचली आणि या दुसरा नंबरचा टॉपिक आहे, यालाही एकच रीडिंग, समन आहे सोर. आणि अरे बापा पहिला टॉपिक प्राकृतिक भूगोल आहे, लय महत्वाचा आहे, वाचलास का त्याला? त्याला महत्वाचं टॉपिकच माहित नसते. लय मोठी धांदल असते आपल्या आयुष्यात. एखाद्यानं सांगलं हे पुस्तक वाच, पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचून काढतो आपण. वाचणं हे काय वाईट नाही, पण मिळणारा वेळ आणि आपल्याला त्यातून मिळणारे मार्क्स यातनं खूप महत्वाची गोष्ट आहे. बघा, बाकीपेक्षा या टॉपिकला म्हणजे लोकसंख्या टॉपिकला बाकीला जर 1 रीडिंग झालं तर याला 4 रीडिंग व्हायला पाहिजे. का तर प्रश्न जास्त विचारतात ना. समजा एखादा माणूस तुम्हाला काय रे महिना 10,000 देतोय आणि एखादा माणूस 1,000 रुपये देतोय. 10,000 देणारा 10 तास काम करून घेईल ना, 1,000 देणारा 1 तास काम करून घेईल. मला काय म्हणायचंय बघा, लक्षात घ्या. म्हणजे एखादा टॉपिक करताना त्याच्यावर त्या टॉपिकला आयोगाला किती प्रश्न विचारलेले आहेत हे खूप महत्वाचं आहे. आजपर्यंत कशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण अजिबात बघत नाही. डिरेक्टली काय रे, बघा आता बरीच पोरं बघा काय उगाच चर्चा करत बसतात, हे प्रश्न गेला, ते प्रश्न आला, हे प्रश्न असं झाला, माझं ते झालं. म्हणून या पोरांच्या नादी लागू नका. आणि जी खरंच अभ्यास करतात ना मुळात, ती अशी चर्चा करत फिरत नाहीत. त्यांना कामच असते, त्याला काहीतरी कमेंट करायची, याला काहीतरी कमेंट करायची, टवाळक्या करायचं. ही अशी पास नाही होत. कळलं? ही लाखामध्ये 1-2 असतात अशी. मी म्हणतो प्रत्येकच असतात असं नाही. आणि अगदी प्रामाणिक काम अभ्यास करणारी अभ्यासिकेमध्ये हजारो विद्यार्थी आहेत. प्रत्येकच अभ्यासिकेमध्ये 99% पोरं प्रामाणिकच अभ्यास करतात. त्यांना माहीत आहे की जीवांचा आकांत करून अभ्यास करणारी पोरं आहेत. त्यांना माहीत आहे आपले आईवडील शेतामध्ये राबतायत, ते माहीत आहे. आणि त्यामुळं ते एकही मिनिट वेळ वाया न घालवता अभ्यास केलेले आहेत. तरी देखील रिझल्ट गेलेला आहे. तरी देखील का तर काहीतरी गोष्टी चुकल्या असतील किंवा आपलं नियोजन बरोबर बसलं नसेल किंवा परीक्षेमध्ये ते 1 तास जमला नसेल. 60 मिनिट आणि 100 प्रश्न याचं कॉम्बिनेशन आपल्या आयुष्यामध्ये त्या 4 सप्टेंबर 2021ला जमलं नसेल. पण ते जमवण्यासाठी बघा, तुम्हाला जर विचारलं एवढ्या वेळेस रिव्हिजन झालं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं गायला पाय किती, काय म्हणशील रे? 4 म्हणशील का 5 म्हणशील? 4च गा. तर आपल्या समोर एवढ्या वेळेस नजरेसमोर गाय आलेली असते की ते आपण सहज उत्तर देतो. म्हणजे मला हे सांगायचं आहे, एवढ्या वेळेस आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट आली पाहिजे आणि एवढं आपलंसं झालं पाहिजे ते सगळं. त्यावेळेस इझिली उत्तरं येतील. पण आपण काय करतो रे, आपण ते नाही करत. आपण नको ते फापड पसार वाचतो. काय पोरं तर एका विषयाला 10-10, 5-5, 6-6 पुस्तकं, 2-2, 4-4 पुस्तकं. काय गरज आहे रे एवढं खेळ मांडायची? काही गरज नाही. एका विषयाला 1 पुस्तक सफिशियंट आहे. एका विषयाला 1 पुस्तक सफिशियंट आहे. कळलं? आणि तुम्हाला मी ते शेवटी सांगणारच आहे की काय पुस्तकं वापरलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि डेली शेड्यूल काय असलं पाहिजे. पहिलं सुरुवातीला सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या. प्रत्येक विषयाला मी थोडंसं तुम्हाला चर्चा करतो. प्रत्येक विषयाला पहिलं सुरुवात घेतो मी जिओग्राफी. का जिओग्राफी? मग विषयाचं जे कॉम्बिनेशन आहे सगळ्यात जास्त काय रे बघा, त्या विषयामध्ये करताना कॉम्बिनेशन केलं पाहिजे. कोणतं रे? बघा, भूगोल असेल, त्यानंतर काय रे पॉलिटी असेल,
आणि इकॉनॉमिक्स असेल. बघा करंट जे आहे, करंट आणि हिस्ट्री सोडून, करंट आणि हिस्ट्री सोडून मित्रांनो लक्षात ठेवा, मॅथ रिझनिंगला देखील आपला परफेक्शन्स येऊ शकतात प्रॅक्टिस केलात तर. मॅथ आणि रिझनिंग असेल, मॅथ रिझनिंग असेल, त्यानंतर मग काय रे सायन्स असेल, याला परफेक्शन्स येतात. फक्त का हिस्ट्रीला काही पॉईंट्सला 100% आणतो तुमचे मी, परफेक्शन्स 100%, पण हिस्ट्री नॉन प्रोडक्टिव्ह आहे, म्हणजे फिक्सली तिथं पडतील अशी गॅरंटी नाही. पण करंट हा विषय असा आहे की आपण किती रोज जरी वेळ दिला, म्हणजे रोज दिला पाहिजे अर्धा एक तास, पण रोज दिला तरी तिथं पडतील याची गॅरंटी नाही. पण इथं बघा ना रे, दिला वेळ आले मार्क, दिला वेळ आले मार्क, दिला वेळ आले मार्क, दिला वेळ आले मार्क, दिला वेळ काहीतरी मार्क आले, म्हणजे इथं परफेक्टच येतील याचे नाही. पण 15 पैकी आपण 8 ते 10 मार्कापर्यंत सहज जाऊ शकतो फक्त स्टेट बोर्डच्या आधारे. पण आता या विषयामध्ये महाराष्ट्रासाठी काय केलं पाहिजे, महाराष्ट्रासाठी बघा, महाराष्ट्रासाठी काय केलं पाहिजे, मी तुम्हाला पहिलं जॉग्राफी पहिलं बोलतो. ओके बघा जॉग्राफी, त्यामध्ये आपण 2 पार्ट करू जॉग्राफीला, स्पष्ट मेन्शन करतोय. बघा इथं महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल, काय वाचलं पाहिजे काय वाचलं नाही पाहिजे सगळ्या गोष्टीवर चर्चा करतो, स्पष्ट चर्चा एकदम अगदी स्पष्ट. मग पहिला कोणता टॉपिक केला पाहिजे जे की आपल्याला मार्क जास्त वाढू शकतात. अरे लय गरजेचं आहे पोरो, पण आपण काही वाचतो रे, काही अलग लक्षात. मी नुसतं थोतांड मारत नाही, 21,000 प्रश्नसंच सगळा डोक्याखालून, माझ्या डोक्यामध्ये सगळी प्रश्न गरागर फिरतात. प्रश्न म्हणलं की मला माझं आवडतीचं क्षेत्र आहे. ओके, आणि त्यातल्या त्यात कंबाईनची सगळी प्रश्न ॲनालिसिस केल्यामुळं, आणि आताही 4 सप्टेंबर 2021चा पेपर ॲनालिसिस झालेला आहे माझा. ओके, त्यानंतरच तुमच्यासमोर उभा राहिलेला आहे. त्याच्या अगोदर बऱ्याच जणांनी मला स्ट्रॅटेजी द्या म्हणले, तरी मी दिलं नाही. का की अरे आपण स्वतः 4 सप्टेंबर 2021चा पेपर ॲनालिसिस केलाय का, स्वतःला प्रश्न विचारलाय, त्यानंतर मी तुमच्यासमोर उभा राहिलोय. लक्षात, 4 सप्टेंबर 2021चा पेपर प्रॉपरली ॲनालिसिस केलाय आणि तुमची पुस्तक तयार केली. अलग लक्षात, का की त्याच्यामध्ये नेमकं कशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत सगळं स्वतःला कळेल, त्यानंतर मग तयार केलेलं आहे. बघा महाराष्ट्रावर कशी प्रश्न आलेले आहेत, महाराष्ट्र म्हणजे काय केलं पाहिजे, प्रश्न जाऊ द्या, पण आता काय केलं पाहिजे. बघा महाराष्ट्रावर मित्रांनो 10 ते 11 प्रश्न येतातच, कधी कधी 12 प्रश्न पण येतात, म्हणजे 10+ प्रश्न इथं महाराष्ट्रावर असतात. जॉग्राफीवर जे जॉग्राफीला 15 प्रश्न येतात प्रीला, त्यापैकी 10 ते 11 प्रश्न महाराष्ट्रावर असतात, म्हणजे असतात. भारताच्या भूगोलवर 3 ते 4 प्रश्न असतात, 3 ते 4 प्रश्न. लक्षात, इकडे पहिलं प्रॉपरली बघा, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे, कुठपर्यंत केलं पाहिजे, कोणता टॉपिक केला पाहिजे, काय काय केलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. ओके, तर महाराष्ट्रामध्ये पहिला टॉपिक घ्या, लोकसंख्या. अगदी महत्वाचा टॉपिक आहे लोकसंख्या. मग या लोकसंख्येमध्ये प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. साक्षरता महाराष्ट्राची 2001 ची किती आहे, 2011 ची किती आहे, याचा डिफरन्स काय, म्हणजे प्रत्येक पॉईंट या दृष्टिकोनातून बघितला पाहिजे. मग त्यानंतर काय रे, लिंग गुणोत्तर असेल, सेम तसंच. मग पहिले महाराष्ट्रामधले 4-5 कोण आहेत, शेवटचे कोण आहेत, मग त्या विभागातला पहिला कोण आहे आणि शेवटचा कोण आहे, दॅट्स इट. याच्या पलीकडे प्रश्न येणार नाही, कळलं का. मग वृद्धी दर असेल, घनता असेल, ग्रामीण शहरी प्रमाण असेल, एकूण लोकसंख्या असेल, त्यानंतर लोकसंख्याची धोरणं असतील, 1976-2000चं धोरण आहे, याच्या पलीकडे काय रे. त्यानंतर काय रे, लोकसंख्येची कन्सेप्ट असतील वेगवेगळे. मग काय रे, लिंग गुणोत्तर कसं काढतात, घनता कशी काढतात, कळलं का. दशलक्षी शहरं किती आहेत, मग बाल लोकसंख्येचं प्रमाण किती आहे महाराष्ट्रामध्ये, या एवढ्या भोवताल फिरलात तर लोकसंख्येच्या बाहेर काय जाण्याची गरज नाही. अलग लक्षात, म्हणजे लोकसंख्येच्या पलीकडे जायची गरज, म्हणजे या टॉपिकच्या बाहेर लोकसंख्या. मग लोकसंख्येला जास्तीत जास्त वेटेज द्या. मला काय सांगायचं आहे, सिक्वेन्स हा ठेवा अभ्यास करताना. दुसरा, प्राकृतिक भूगोल. यावेळेसही प्राकृतिक भूगोलवर बरीच प्रश्न आहेत, घाट असतील, डोंगर रांगा असतील, म्हणजे सगळ्या गोष्टी प्राकृतिक भूगोलाच्या रिलेटेड. राजकीय भूगोल पण यात आला, तर प्राकृतिक भूगोल दुसरा पॉइंट घेतला पाहिजे अभ्यास करताना. त्यात राजकीय आलं, प्राकृतिक म्हणजे सगळं आलं, फिजिकल जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र रिलेटेड पॉइंट्स. डोंगर रांगा आल्या, घाट आली, शिखरं आली,
किल्ले आली, सगळं 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 सगळं. त्यानंतर राजकीय भूगोलामधला पार्ट याच्यामध्ये येतो. कोणता रे? तुमचे क्षेत्रफळानं सर्वाधिक काय, कोणत्या विभागामध्ये कुठला जिल्हा आहे क्षेत्रफळाने, किंवा मग क्षेत्रफळ सर्वाधिक कुठला आहे. ओके, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ असेल, किंवा मग क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा सर्वाधिक आहे, सर्वाधिक असणारे 4-5 असतील, सर्वात कमी असणारे कोणते असतील, त्या विभागामधला सर्वाधिक क्षेत्रफळाचा कोणता जिल्हा आहे, सर्वात कमी क्षेत्रफळाचा कोणता आहे, असे प्राकृतिक भूगोलाच्या रिलेटेड सगळे पॉईंट्स इथं कलेक्ट केले पाहिजे. त्यानंतर महत्वाचा पॉईंट आहे का रे, एकतर वनावर विचारतील, दुसरा हवामानवर विचारतील. आपला असणारी पॉइंट आहेत, ह्याच्या अगोदरही मी लिहून दिलं होतं, पण सिक्वेन्स हा ठेवा. त्यानंतर काय रे, खनिज संपत्ती. यालाच मी खनिज संपत्तीला महाराष्ट्राचं ऊर्जा साधन संपत्ती म्हणतो. ऊर्जा साधन संपत्ती, याच्यामध्ये खनिज संपत्ती ऍड करा. आणि पर्यटन व वाहतूक. ओके, हे महत्वाचे टॉपिक किती आहेत? पहिले एवढेच अत्यंत महत्वाचे, ज्याच्यावर काय रे, ज्याच्यावर 70% प्रश्न येतात. 70% क्वेश्चन्स आउट ऑफ 100. म्हणजे जवळजवळ जर समजा काय रे 12 प्रश्न येणार असतील, ओके, जवळजवळ म्हणजे 8च्या वर मार्क, म्हणजे किमान 8 क्वेश्चन या टॉपिकवर येतील. 100% शुअर 8 प्रश्न. मग काय, ऊर्जा साधन संपत्ती, खनिज संपत्ती, पर्यटन, वाहतूक. मग आता बाकीचे प्रश्न काय रे, कृषी असेल किंवा उद्योग असेल, जलसिंचन असेल, हे टॉपिक करावे लागतील. म्हणजे हे याला कमी रिव्हिजन झाले तरी चालतील रे, याला 2 किंवा 3 रिव्हिजन झाले चालेल, पण याला जवळजवळ तुमचे 5 ते 6 रिव्हिजन झाले पाहिजे. मॅक्सिमम रिव्हिजन, मॅक्सिमम जास्तीत जास्त रिव्हिजन झाले पाहिजे, तरच हे प्रश्न बरोबर येतील. रिव्हिजन, मॅक्सिमम रिव्हिजन होऊ द्यायला. ओके, काय मॅक्सिमम रिव्हिजन म्हणजे या पॉइंटला जास्त रिव्हिजन असणं गरजेचं आहे. मग आता भारताचं करताना काय केलं पाहिजे सर? भारताचं करताना पहिली गोष्ट, एक नदी प्रणाली, दुसरं इथंही काय लोकसंख्या. ओके, जर तुम्ही भारत आणि महाराष्ट्र एकत्र लोकसंख्या केलात तर तिथंच तुमचं बाकी सगळं होऊन जात आहे. आणि त्यानंतर काय रे, प्राकृतिक भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल. मग भारताला कोणाकोणाची सीमा लागलेली आहे, काय 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 सगळं. ओके, एवढीच पॉइंट इथं केली पाहिजे. ओके, एवढी कुठल्याही पुस्तकात वाचून घ्या. बाकी तर आपण काय केले असतं रे, सगळे 5वी ते काय 12वी पहिलं बेसिक केलेलंच असतंय, का वेगळं करण्याची गरज पडत नाही. 5वी ते 12वी सगळ्या नोट्स मी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 5वी ते 12वी पर्यंतच्या स्टेट बोर्डच्या नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ओके, आता मग नदी प्रणाली, लोकसंख्या, प्राकृतिक भूगोल हे जे आहेत, म्हणजे भारताचा भूगोल. तुम्ही भारताचा भूगोल बघा, आता तुम्ही यावर्षी बघितला असताल तर भारताच्या भूगोलावरली जी 3-4 प्रश्न आलेले आहेत, त्यातले 2 ते 3 प्रश्न कंबाईनच्याच पुस्तकात आहेत. याच्यामधली 11 प्रश्नापैकी 9 प्रश्न हे कंबाईनच्या पुस्तकात आहेत. एका पेजवर जे लोकसंख्याचे 3-4 प्रश्न आहेत, एका पेजवर 3 प्रश्न आहेत. मी आपलं पुस्तक आहे म्हणून सांगत नाही, काढून बघा, त्यावेळेस सत्य पडेल तुम्हाला. घनतेवरला प्रश्न असेल, ओके, 74 घनता आणि काय रे घनतेचा क्रम, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे वगैरे जो आहे तो इथलाच प्रश्न आहे याच्यामध्ये. ओके, म्हणून याच्यावर वेगळं करण्यापेक्षा लोकसंख्येला काय करायचंय, तर लोकसंख्या असेल, प्राकृतिक भूगोल असेल, वने असेल, हवामान असेल, तर आपल्या कंबाईनचं बुक आणि नोट्स, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका रे. याच्या अगोदरही मी सांगितलेलं आहे, याच्या पलीकडे जाण्याची गरजच नाही. या भूगोल या सेक्शनला वेगळं करण्याची गरज नाही, हे निश्चिंत खरं आहे. पण आपण खूपच वाचायला जातो, आणि खूप वाचल्यामुळं मी कितीही सांगितलंय, मागच्या वेळेस ज्याचे रिझल्ट जाण्याचे कारण सांगतो, त्यांनी सांगितलंय हे याला रिव्हिजन करायचं सोडून बाकीच मटेरियल जास्त वाढवत गेली आणि त्यांचा रिझल्ट गेला. अशी बरीच पोरं आहेत, आणि याच्यावर डिपेंड राहणारी पोरं 100% पास झालीत. आणि याच्यावर पण डिपेंड राहून काय, जी नापास झाली ती का नापास झाली, त्यांना प्रेशर क्रिएट झाले. काही एकदम 1-2% पोरांना. म्हणजे हे जर तुम्ही व्यवस्थित केलात, बघा असं नाही की आपल्या कंबाईंड पुस्तकातूनच करावं, तुम्ही कुठून पण करा, हे प्रॉपरली करा. त्यातले मॅक्झिमम प्रश्न आले म्हणून सांगतोय तुम्हाला. आता कंबाईनचं पुस्तक अजून अपडेट केलेलं आहे, आणि सोबत नोट्समध्ये मी हे सगळे कृषी, उद्योग आणि जलसिंचन वगैरे टॉपिक ऍड केलेले आहेत, एक्स्ट्रा टॉपिक्स. या वर्षीच्या करंटचे नोट्स ते जानेवारीमध्ये पब्लिश होतील. ओके, डिसेंबर एंडिंगला. तर बघा त्यानंतर काय रे, तुमचा सायन्स जो अवघड आहे, सायन्सचा पार्ट. मग सायन्सला आपण याच्या अगोदरही मी सांगितलेलं आहे मित्रांनो, काय रे, बायो असेल,
फिजिक्स असेल आणि केमिस्ट्री असेल. मग काय केलं पाहिजे सर इथं? बऱ्याच पोरांचा प्रश्न असतो. बघा तुम्ही मागचाही पेपर काढून बघा, मी काय सांगितलंय, 1 वर्षाखालचा व्हिडिओ टाकलेला आहे की सायन्सला नेमकं काय केलं पाहिजे, कोणते टॉपिक वाचले पाहिजे, आणि त्याच्यावरच प्रश्न आलेत का नाही हे मला आवर्जून कुठल्याही पोरांनी सांगावे. कुठलेही मागचा व्हिडिओ बघावा, नाही व्हिडिओ न बघताच खाली कमेंट करते सर तुम्ही असं म्हणलं होतं बरं काय, आणि कुठेही नाही. काढून बघ व्हिडिओ, नाही तर माझ्याकडे दाखवतो. कळलं का? म्हणजे बायोमध्ये काय रे, वनस्पतीचं वर्गीकरण 100% गरजेचं आहे. वनस्पतीचे वर्गीकरण व प्राण्यांचे वर्गीकरण. याच्यावर जर 6-7 प्रश्न येत असतील, ओके, आणि याच्यावर 3-4 प्रश्न, ओके, 6-7 म्हणजे याच्यावर 3-4 प्रश्न आणि याच्यावर 3-4 प्रश्न. इथं जास्त असतात, 7 असतात, कधी 8ही असतात. ओके, 3-4 समजा. ओके, आता वनस्पतीचं वर्गीकरण आणि प्राण्यांचं वर्गीकरण दुसरा, त्याच्यानंतर पहिलं याला करायचं रे, सगळ्या पुस्तकात वाचा, जेवढे वाचायचं तेवढे. पण पहिलं स्टेट बोर्ड रोडलं वनस्पतीचं वर्गीकरण, प्राण्याचं वर्गीकरण कर. पुढं काय करायचं ते कर. ऐकलंचं वर्गीकरण इथलंच विचारलाय प्रश्न. प्रोटिस्टा ब्रिटिस्टा जे आहे, विटाकरचं वर्गीकरण इथलाच आहे प्रश्न. दुसरा प्रश्न आला का लक्षात? म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीच्या वर्गीकरणावरले प्रश्न असतील, किंवा मग काय रे, डिसीज म्हणजे रोग हा टॉपिक असेल. रोगमध्ये वनस्पतीचे रोग आणि प्राण्यांचे रोग, या रोगवर जवळजवळ 2 ते 3 प्रश्न आहेत, आणि ह्या वर्गीकरणावर 2 ते 3 प्रश्न आहेत. 5-6 प्रश्न तरी इथंच झाली. ओके, त्यानंतर मग काय रे, पोषणमान. हे पहिलं करा, पोषणमान. मग आता जग करायचं तर जग करत बसा, पेशी असतील, उती असतील, काय काय करायचं ते करत बसा. पण फर्स्ट ऑफ ऑल हे एवढं करा. मी पुन्हा येणारच आहे. बघा मी तुमच्या माहितीच तो 5 जानेवारी नंतर पुन्हा येणार आहे तुम्हाला शेड्यूल द्यायला. ओके, पुन्हा 5 जानेवारी नंतर 100% शुअर. ओके, अरे परीक्षा आहेत ना सलग 2022, तर खरं सांगतोय मी, बघा सुवर्ण संधी आहे. 2022 ही आपल्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. जी पण अभ्यास करणारी, जी सोडली असतील त्यांनी अभ्यास करा. 2022 एवढा अभ्यास करून पुन्हा सोडून टाका. आणि ज्यांनी खूपच बऱ्याच अटेम्प्ट झाले, 8 वर्ष 9 वर्ष करतायत, त्यांनी आता सोडून टाकला असेल तर येऊ नका. तिकडच काय करायचं ते करा. कळालं का? पुन्हा अजून आली संधी म्हणून अजून येत बसण्यात मजा नाही. ज्यांनी 10 वर्ष करायला मजा नाही. स्पष्ट सांगतो जास्त. ओके, तर बघा आता काय रे, 5 जानेवारी 2022ला मी पुनश्च येतो. बघा काय बायोला काय केलं पाहिजे, वनस्पतीचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण, रोग, वनस्पती आणि प्राण्यांचं रोग. ओके, आणि काय पोषणमान, इथपर्यंत जास्तीत जास्त रीडिंग करायला. आणि याच्यावर तुमची निश्चिंत तुम्हाला सांगतोय मित्रांनो, 5 ते 6 प्रश्न इझिली येतील या 6 ते 7 पैकी. म्हणजे कमी टॉपिकचे मॅक्सिमम रिव्हिजन करणं गरजेचं आहे, हे निश्चिंत सांगतो. हेच आहे रे कंबाईन. कळलं का? कंबाईनची बघा आपण म्हणतो एक लय कमी तयारी केल्यावर का गण्याच्या मायला ते लय कमी वाचलंय बरं का, ते पास झालो, आणि आपण तसंच फिरालो, कारण आपण काय पण वाचालो बेगण्या. ए गैरादी, निव्वळ काय करत नाही, काय नाही अभ्यास. म्हणलं आता एवढे शेड्यूल बनवते, नियोजन, चला आजचं नियोजन एवढं, उद्याचं नियोजन तेवढं, आज 50 पेजेस वाचले पाहिजे, उद्या 10 पेजेस वाचले, उद्या काय 70 पेज, हे विषय एवढ्या दिवसात कंप्लीट. निवळ बोंबलत फिरते, त्याचं नियोजन कुठं जाते. पुन्हा अजून येते 2 दिवसांना अजून नियोजन. आपल्या आवाक्यातलं नियोजन बनवा, आपल्या आवाक्यातलं नियोजन बनवा, आणि 1 तासाच्या वर लायब्ररीत बसू नका. निश्चिंत सांगतो, 1 तास झाला की थोडा रेस्ट घ्या, 5 मिनिटाचाच रेस्ट घ्या. पण आपण काय बघा, आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या लेवलला राहत नाही. कुणाचंच राहत नाही रे, कुणाचंच राहत नाही. मी सांगतोय ना, कॉन्सन्ट्रेशन आपलं किती काळ राहू शकतं रे, जास्तीत जास्त मॅक्सिमम 30 ते 40 मिनिटं. मग 40 ते 50 मिनिटं, मी म्हणतो 1 तास तुम्ही जागेवर बसलात, उठा मित्रांनो, उठा. कुणाला चॅटिंग करायचं तर चॅटिंग करून घ्या, फोन करायचं तर फोन करा, ती आपली वाट बघत असेल तर तिला फोन करा. म्हणजे बघा आपल्या डोक्यात जर तिला फोन करायचा विचार चालू आहेत आणि अभ्यास करतोय, काय फायदा आहे का रे? पहिलं ते काम उरकून घ्या, मग नंतर अभ्यासाला लागा. मी काय सांगतोय ते खूप महत्त्वाचं आहे बरं. हे माइंड गेम आहे. आपल्या डोक्यात विचार चालू असताना आपण जेव्हा अभ्यास करतो तो अभ्यास होत नाही. फक्त आपण फिजिकली प्रेझेंट असतो, त्याच्या पलीकडे काही नसते. कळलं का? डोक्यात विचार चालू जे आहेत, जर वाटलं यार दादाला फोन करायचा आहे, पहिलं दादाला फोन करून घे. जेव्हा एखादं काम उरकवायचं आहे उरकून घे. जेव्हा वाटलं यार जेवण करायला जाऊ,
आज मला इथे इथे जेवण करायला जायचं आहे, तिथे जेवण करून ये. जे ठरवलेलं आहे ना, जे वाटतंय ते कर. लईच काय वाटत असेल तर त्याला थांबव. ती मनातले विचार बंद करा. पहिलं हे चल रे तू थांब, तुझं आता काम नाही आणि मला हे केल्याशिवाय आयुष्यामध्ये माझं काही भलं होणार नाही, हे डोक्याला समजून सांग. तरी जर समजा खूपच विचार येत असतील, प्रत्येकच विचाराला आपण सामोरं जाऊ शकत नाही, मग त्याला बंद कर. ए चल रे, लग्न लावला काय रे, किती वर्षाचा जायचं रे, स्वतःला सांगायचं 30 वर्षाचा जायचं ना, बघ ते बघ 32 वर्षाचा ते लग्न केलं नाही अजून, हे बघ हे 34 वर्षाचं लग्न केलं नाही. समजून सांग डोक्याला. आपलं मन आपल्याला सांगू शकते, बाकी कोणाला सांगू शकत नाही. हे निश्चिंत खरं आहे. कळलं का? स्वतःच्या मनाला समजून सांगा, अरे थांब तू. तरच आपण बघा, जर तुमच्या मनामध्ये विचार चालू असतील तर अभ्यास करण्यात मजा नाही. ते विचार थांबवा, त्यानंतर मग अभ्यास करा. कळालं? तर बघा फिजिक्समध्ये ध्वनी असेल, प्रकाश असेल, विद्युतधारा असेल, आता प्रकाश घटावरला प्रश्न असेल वगैरे, तर त्यानंतर काय खगोलशास्त्र असेल. एवढीच टॉपिक करायची. याच्यापैकी 3 ते 4 पैकी जवळपास 3 ते बघा 3 ते 4 प्रश्न पण येतील. कळालं का? एखादा प्रश्न कधी गेला तर जातो याच्या बाहेर, नाही तर जाणार नाही निश्चिंत. केमिस्ट्रीमध्ये काय रे आवर्त सारणीवर आधारित. आता आवर्त सारणीवर आधारित म्हणजे सगळं आलं, मूलद्रव्य आले, आधारित प्रश्न. पिरियडिक टेबल बेसवर कोणता पण प्रश्न येऊ शकतो. लक्षात? पिरियडिक टेबलवर बेस. मग ते आता विचारले बघा, काय रे आधुनिक आवर्त सारणी मोसले बिसले ते काय असेल ते. ओके, मग त्या म्हणजे आवर्त सारणीच्या रिलेटेड प्रश्न असतो. जर राज्यसेवेला पण विचारलाय आवर्त सारणीमध्ये कुठून कुठे गेलं तर काय होतंय काय नाही. ओके, मग आवर्त सारणीवर प्रश्न असतो म्हणजे असतो, आणि मी ते उत्तम रीतीने नोट्समध्ये दिले. कळलं का? तुम्ही कुठलंही, मी काय म्हणतोय, हे आपल्या नोट्समधूनच वाचलं पाहिजे किंवा कंबाईन बुकमधूनच वाचलं पाहिजे असं काही नियम नाही. हे मॅक्झिमम रीड करा. मग याच्या खाली वाचू नका असं नाही रे बाबा. ते बरेच जण असा गैरअर्थ काढतात, सर एवढेच सांगितलं त्याच्या खाली आलं तर आम्ही काय करावं. याच्या खाली येतच नाहीत. पहिली गोष्ट, 90% प्रश्न हे जे मी दिलेले आहेत बघा, किती रे 12 ते 15 टॉपिक दिलेले आहेत सगळे विषय मिळून. काय रे 13 ते 15 टॉपिक. याच्या बाहेर प्रश्न सहसा जात नाही. 99.99% जात नाही. आणि गेला प्रश्न तर खालचे आपण वाचणारच आहेत ना, पण याचे मॅक्झिमम रिव्हिजन करायचं आहे, मिनिमम नाही, मॅक्झिमम रिव्हिजन. पण आपण काय करतो, सगळ्याला तेवढाच नाही, समान आहे, सगळं पुस्तक वाचून काढलं पाहिजे. बरं काही सांगतात, असले स्ट्रॅटेजी देणारे आपा आत्मोरे सारखे काही सांगतात. अरे तुला काय डोकं नाही काय? पहिलं काढ ना पेपर, प्रिव्हियस इयरचा पेपर काढ, 17चा काढ, 18चा काढ, 19चा काढ, 20चा काढ, आणि बघ त्यात काय विचारलेलं आहे. मी सांगतोय ते मेळ लागतोय का बघ, आणि त्यानुसार वाग ना, आणि नंतर सगळ्या गोष्टी ठरव ना. मूर्खासारखं सगळं वाचत बसू नका. सरळ स्पष्ट बोलतो. हा, एकदा रिडिंग केलं पाहिजे, सगळं समजून घेतलं पाहिजे. एकदा सगळी पुस्तक वाचणं झालं ना, पुन्हा मॅक्झिमम रिव्हिजन याच्यावर द्या रे. हे मी तुम्हाला मनापासून सांगतोय. ओके, मग आता त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये काय रे, ऍसिड बेस रिलेटेड म्हणजे आम्ल व आम्लारीच्या रिलेटेड. आणि रासायनिक अभिक्रिया असेल बघा, रासायनिक अभिक्रिया, आता काय रे त्याच्यामध्ये अजून बघा, एक धातू आणि धातुके एक करा. बघा, धातू आणि धातुके एक करा. धातू आणि धातुके जे आहे टॉपिक, धातू आणि धातुके वगैरे त्याच्यावर विचारतात. धातू धातुके, खरं तर तो पार्ट इथलाच आहे आवर्त सारणी, धातू व धातुके रिलेटेड पॉइंट्स म्हणलात तर. ओके ओके, आणि याच्यामध्ये रासायनिक धातू आणि धातुके, आम्ल आम्लारी आणि कार्बनची संयुगे इथं मात्र सगळ्यात वर द्या. कार्बनची संयुगे 1 2 3 4 5, याच्यात 5 टॉपिक दिलेत मी तुम्हाला. ओके, 5 टॉपिक 1 2 3 4, इथं 4 टॉपिक दिलेले आहेत. इथं 1 2 3 4 टॉपिक, 4 आणि 4 8, 8 आणि 5 13, जवळजवळ 12 ते 13 टॉपिक. तुम्ही याला जर समजा वेगळं करत असाल, याला वेगळं करत असाल तर 15 टॉपिक. याच्या बाहेर जाऊ नका. आणि जे जात असेल ना ते मेलं, तुम्हाला लिहू देतो, पूर्णच वाचत बसतंय आणि काहीच लक्षात राहत नाही परीक्षेच्या ऐन टाइमला. मॅक्झिमम रिव्हिजन इथं करा, मॅक्झिमम रिव्हिजन. नाही आला ना या पट्ट्याला गाठा,
तुम्हाला 100% शुअर सांगतोय. याच्या अगोदर 1 वर्षाचा व्हिडिओ काढून बघा. मी बोललेलो 4 सप्टेंबरला उतरलंय का नाही हे बघा रे. इकॉनॉमिक्सला 15 पैकी 15 मी जे व्हिडिओ टाकलेत ना ते काढून बघा, सत्यता बघा आणि त्यानंतर विश्वास ठेवा माझ्यावर. मी आता विश्वास ठेवा म्हणत नाही, निश्चिंत म्हणत नाही. ज्या दिवशी यूट्यूबवर आलेला आहे त्यापर्यंतचे सगळे व्हिडिओ माझे बघा. आत्तापर्यंतच्या स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ बघा. इव्हन राज्यसभेचा व्हिडिओ बघा. इकॉनॉमिक्सबद्दलच टाकलाय फक्त राज्यसभेला मी टाकलेला आहे बघा काढून. आणि राज्यसभेचा पेपर बघा पूर्वचा, त्याच्या अगोदरच टाकलाय, तो पण लागू पडलाय का नाही बघा. म्हणजे मला काय सांगायचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. याच्यावर मॅक्सिमम रिव्हिजन करा. मिनिमम रिव्हिजन याच्या खालचे करायचेच आहेत आपल्याला. पेशीकोर, उतीकोर, बाकीचे काय आहेत ते सगळे वाचत बस रे बाबा, पण एवढे पहिलं कर रे, लय महत्वाचं आहे. मग यालाही सेमच तसं महाराष्ट्राला लोकसंख्या असेल, प्राकृतिक भूगोल असेल, वन असेल, हवामान असेल, याला मॅक्सिमम रिव्हिजन करा. प्राकृतिक भूगोल अगदी महत्वाचा आहे. हे 2ला तर मॅक्सिमम रिव्हिजन झाले पाहिजे, अत्यंत जास्त. ओके, कोणाला? ह्या दोघाला अगदी जास्त. सॉरी, एक राहिला नदी प्रणाली, तो महत्वाचा आहे, अगदी महत्वाचा आहे बरं तो पण. ओके, काय? लोकसंख्या, प्राकृतिक भूगोल आणि नदी प्रणाली याला मॅक्सिमम रिव्हिजन करा. वने आणि हवामान हे जे 5 टॉपिक आहेत ना त्याला मॅक्सिमम रिव्हिजन करा. मग बाकीच्या खालच्याला मिनिमम रिव्हिजन. मिनिमम रिव्हिजन म्हणजे हे जर समजा आपण 5 ते 6 रीडिंग केलो तर याच्या 50% रीडिंग खाली करा. मग त्याला कमीत कमी केलं तरी चालते ना रे. काय ऊर्जा साधन संपत्तीमध्ये असणारच काय, मी दिलेत ना रे टेबल, तेवढे वाचला तरी सफिशियंट आहे रे. खूप डीप प्रश्न कधी जात नाही, आणि डीप जाणाऱ्यावर स्पर्धा नसते. 100 पैकी 100 यावं असं काही आहे का रे? नाही ना. आपले सिली मिस्टेक जास्त होतात, जे कॉमन जे येतात ते आपले चुकतात, म्हणून आपला रिझल्ट जातो. कधी 70 पैकी 40-45 बरोबर आलेत का रे तुमचे? आले नाहीत. 70 पैकी 45च्या वर बी आले नाहीत सर, आणि त्या 30 पैकी 10 पण आले नाहीत सर निगेटिव्ह जाऊन. त्याच्यामुळे आमचा रिझल्ट जातो, कारण ते मॅथ रिझनिंग आणि करंट पण महत्वाचं आहे. म्हणजे हे कळालं का? हे खूप महत्वाचं आहे. ओके, याला या दोन्हीलाही सांगतोय मित्रांनो, यासाठी कंबाईन बुक जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आता तुमच्या मनावर तुम्हाला जे वाचायचं ते वाचा, पण कंबाईन आणि नोट्स, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाण्याची गरजच नाही जिओग्राफीला. त्यानंतर सायन्स झालं, त्यानंतर बघा इकॉनॉमिक्स. याच्यामध्ये सेम तसंच सांगतो. अगदी महत्वाचे टॉपिक्स काय की ज्याच्यावर प्रश्न येतोच, आयोग देतोच प्रश्न येतोच. दारिद्र्य फर्स्ट ऑफ ऑल, म्हणजे यावर्षी आलाय म्हणून म्हणत नाही, दरवर्षी येतोच. दारिद्र्य असेल बघा. त्यानंतर योजना, काय रे पंचवार्षिक योजना वेगळ्या, योजना म्हणतोय गैरा द्या. त्याच्या असं विचारलंय काय रे, मनरेगा योजना असेल किंवा मग काय तुमची भारत निर्माण योजना विचारल्या. याच्या अगोदर बेटी पढाव योजना असेल, कुठल्याही योजना असो, जनधन योजना असेल, प्रधानमंत्री जनधन योजना असेल, किंवा मग काय मुद्रा योजना असेल, किंवा प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना असेल, सुवर्ण जयंती ग्रामीण रोजगार योजना असेल, या सगळ्या योजना आपल्याला वाचावं लागणार आहेत. रोजगाराच्या आणि महिला सक्षमीकरणाच्या योजना बघणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत एक आर्थिक योजना, जसं प्रधानमंत्री काय सांगले तुम्हाला जनधन योजना वगैरे सांगितले आहेत, किंवा मग काय अजून कुठला सांगितलंय तुम्हाला मी, प्रधानमंत्री जनधन योजना, मुद्रा योजना, पेमेंट बँक, हे सगळ्या स्कीमच आहेत. पेमेंट बँक असेल, लघु बँका असतील. ओके, तर ते करणं गरजेचं आहे, स्कीम्स योजना. त्यानंतर काय रे, परकीय व्यापार, हे जे देतोय ते खूपच महत्वाचे आहेत. परकीय व्यापार सगळ्यात महत्वाचा टॉपिक. सार्वजनिक वित्त मी इथं घेतो वर, सगळ्यात वर. भारतीय अर्थव्यवस्था, मग त्यात सगळं आलं. राष्ट्रीय उत्पन्न पण आलं. राष्ट्रीय उत्पन्न वेगळा टॉपिक करू नका, यातच येते राष्ट्रीय उत्पन्न. ओके, मग काय याच्यामध्ये जनरली क्षत्रिय कल विचारतात. क्षत्रिय कल काय विचारतात रे? क्षत्रिय कल. क्षत्रिय कल, मग क्षत्रिय कल म्हणजे काय रे? उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, काय उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, हे तिन्ही पण आले. ओके, उद्योग, कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र. मग त्याचं 1950 ची आकडेवारी, 50, 51, 91, 92 आणि 2012-13 किंवा 13-14 आणि सद्यस्थितीची आकडेवारी, एवढं बघणं गरजेचं आहे. आणि सोबत काय रे, ही जीडीपी मध्ये प्रमाण, आणि दुसरी गोष्ट कशामध्ये प्रमाण बघितलं पाहिजे यांचं? रोजगारामध्ये प्रमाण. हे झालं तुमचं काय भारतीय अर्थव्यवस्थे संबंधित. रोजगार, दारिद्र्य, सार्वजनिक वित्त, परकीय व्यापार, भारतीय अर्थव्यवस्था आणि पंचवार्षिक योजना.
आता वित्तीय संस्थावर जरी यावर्षी प्रश्न विचारला असला तर रेअरेस्ट असतात, अलग लक्षात. पण इथं स्पेशली मेन्शन केलेला सिलेबसमध्ये पॉइंट आहे तो म्हणजे उद्योग. ओके, मग उद्योगाला मी इथं न घेता बघा इथं खाली घेतो, याला मॅक्झिमम रिव्हिजन करा. 1 2 3 4 5 6 7 टॉपिक. ओके, हे जे 7 टॉपिक आहेत याच्यावर मॅक्झिमम रिव्हिजन करा, मॅक्झिमम. मग आता मिनिमम काय केलं पाहिजे, वित्तीय संस्था असतील म्हणजे वित्तीय संस्था म्हणजे काय रे, IMF, WTO, वर्ल्ड बँक, अशा सगळ्या. ओके, जेवढ्या वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्था आल्या, त्यानंतर अजून काय पाहिजे रे सोबत. बघा या वित्तीय संस्था तर आहेत, मग सोबत अजून काय वाचलं पाहिजे, वेगळं काय काय केलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कराव्या लागणार आहेत, जसं की बाबा कृषी रिलेटेड पॉइंट्स असतील, कृषी असतील. ओके, मग त्यानंतर अजून काय रे बघा तुम्हाला आर्थिक सुधारणा, आता याच्यावर पण प्रश्न विचारतात पण कधीतरी एखादा विचारला जातो. ओके, आणि इंडायसेस ऑफ डेव्हलपमेंट, इंडायसेस ऑफ डेव्हलपमेंट एवढी पॉईंट. म्हणजे इंडायसेस ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे काय, SDR रिपोर्ट किंवा मग काय SDR रिपोर्ट किंवा मग बरीच रिपोर्ट्स येतात त्याच्यामध्ये, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट वगैरे असेल किंवा मग SDG MDG असतील. ओके, SDG MDG रिलेटेड असेल किंवा SDG रिपोर्ट असेल किंवा MDG असेल, ही सगळी गोष्टी ओके याच्या रिलेटेड इंडायसेस ऑफ डेव्हलपमेंटमध्ये आलं. ओके, मग आता अजून इथं एक पॉईंट घ्या खालचा, बँकिंग. ओके, एवढी 7 ते 8 टॉपिकच करायचे आहेत आपल्याला. ओके, किती 8 टॉपिक, मॅक्सिमम रिव्हिजन, आणि याला मिनिमम रिव्हिजन करा. मग याच्यामध्ये अजून काय वाचलं पाहिजे, कधी मला वेळ मिळाला निश्चिंत मी याच्यामध्ये अजून डीप जाण्याचा प्रयत्न करेल. पण हे मात्र 100% तुम्हाला रीड करावं लागणार आहे, 100%. हे मॅक्सिमम रिव्हिजन करा, मॅक्सिमम. याला जर समजा 5 ते 6 रिडिंग झाले ओके, तर इथं तुम्हाला 3 ते 4 रिडिंग झाले तरी चालेल किंवा 2 ते 3 रिडिंग झाले तरी चालेल, पण याला मॅक्सिमम वाचा. ओके, याच्यासाठी ही आपलं कंबाईनचं बुक असेल किंवा नोट्स असतील तुम्हाला वाचता येतील. ओके, डोंट माइंड. तुम्हाला याच्यामध्ये बघा तुम्ही दारिद्र्याचे बघा 4 सप्टेंबर 2021चा पेपर काढा. मी बघा आपल्या कंबाईनच्या बुकमध्ये पेज नंबर आणि सगळं दिलं आहे, सेकंड एडिशनचं सगळं दिलंय. ओके, ते लगेच आला क्वेश्चन की इथला आला आमचा आला म्हणून मी टाकण्याचा त्यासला थट्टाच ठेवत नाही. मी सांगतोय कायसाठी की तुम्ही ट्रस्ट ठेवून ते वाचावं, म्हणून पब्लिसिटी करण्यासाठी नाही, निश्चिंत खरं आहे. ओके, तर बघा इथं काय की दारिद्र्यावरले प्रश्न बघा ॲज इट इज सगळी प्रश्न आलेत. योजना बघा आलेत की नाही बघा, दारिद्र्यावर 2 प्रश्न आहेत, 2च्या 2 त्या कंबाईनच्या पुस्तकात आहेत. मी काय म्हणतोय, एक पुस्तक जर मॅक्झिमम 35 ते 40 प्रश्न कव्हर करत असेल 70 पैकी, तर ते पुस्तक महत्वाचं आहे का नाही रे कंबाईन. ते म्हणून ते हातात घ्या, त्याला मॅक्झिमम रिव्हिजन करा, हे निश्चित सांगतो. सोबत ते कंटिन्युअसली ठेवा. मी आपलं पुस्तक आहे म्हणून म्हणत नाही, ते असेल आणि 21,000 असेल. 21,000 मी काय स्वतः निर्माण केलेलं आहे का रे, ते क्वेश्चन्स आयोगाचे क्वेश्चन्स आहेत, मी फक्त तो सेट निर्माण केलेला आहे. बघा चांदोबाची मागणी आहे, प्रिव्हियस इयरचा प्रश्न आहे, प्रिव्हियस इयरचे प्रश्न रिपीटेड होतात ना रे, त्याचा फायदा जास्तीत जास्त होतो. ओके, म्हणून हे व्यवस्थित करा. त्यानंतर परकीय वापरावरला बघा अभियांत्रिकी वस्तू, त्याच्यावरला प्रश्न आपल्या याच्यातच आहे. म्हणजे याच्यावरले प्रश्न मला भारतीय अर्थव्यवस्था बघा, उद्योग क्षेत्राचं 50-51ची आकडेवारी तरी चेंज झाली का बघा आपल्या कंबाईनच्या पुस्तकात, नाही झाली. इथले दोन्ही प्रश्न आले आहेत आणि इथलेही दोन्ही प्रश्न आहेत, इथला एक प्रश्न आहे, इथलाही एक प्रश्न आहे. ओके, म्हणजे मला काय सांगायचं आहे मित्रांनो, हे व्यवस्थित केलात कंबाईन तर जास्तीत जास्त फायदा होतो. पण हे टॉपिक जास्त करा, मला तुम्हाला जे वाचायचं ते वाचा, पण हे टॉपिक मॅक्झिमम रिव्हिज करा, मॅक्झिमम. ओके, कळालं, चलतो समोर. आणि याला मिनिमम रिव्हिजन करा, याला मॅक्झिमम रिव्हिजन करा. ओके, हेच आपलं कंबाईनचं पुस्तक आहे, नवीन येणार आहे. ओके, आता तुम्हाला दुसरा कोणता विषय राहिला रे, बघा आता आपले कोणकोणते झाले. आता हिस्ट्री आणि पॉलिटी. पहिलं आपण पॉलिटी बघू. पॉलिटीलाही काय काय केलं पाहिजे बघा. पहिलं बेसिक टॉपिक्स, बेसिक टॉपिक पैकी एक येतो म्हणजे कोणकोणते रे, घटना निर्मिती. यावर्षी असे
पेपर बघा 10 प्रश्न आलती ना, त्या 10 पैकी बघा 6 ते 7 प्रश्न सोपी होती. पिनाकी घोषवरला प्रश्न सोपाच होता. एडवर्ड कोकनं म्हणलेला आहे बघा, राज्यसेवा 2016ला प्रश्न विचारलेला आहे, कायद्याचं राज्य. तो प्रश्न आपल्या कंबाईनच्या पुस्तकात आहे. ओके. प्रस्तावनेवरला प्रश्न आपल्या कंबाईनच्या पुस्तकात आहे. ओके. आणि घटना निर्मितीवरला प्रश्न कंबाईनच्या पुस्तकात आहे. पिनाकी घोषवरला प्रश्न कंबाईनच्या पुस्तकात आहे. म्हणजे 6 ते 7 प्रश्न कंबाईनच्या बुकमध्ये. त्याच्यापेक्षा अजून काय सांगायला पाहिजे. सर पेपर हार्ड होता, निश्चिंत हार्ड होता, पण प्रश्न होते ना, कळलं का. म्हणून ते मॅक्झिमम रिव्हिजन करा. घटना निर्मिती असेल, प्रस्तावना असेल, त्यानंतर काय रे संघराज्य व राज्यक्षेत्र असेल. ओके. आणि नागरिकत्व असेल. बेसिक करायचं याचं व्यवस्थित. याच्यापैकी मित्रांनो 1 ते 2 प्रश्न येतात, कळलं का. म्हणजे हे आपलं वाचावंच लागणार आहे. ओके. बेसिक टॉपिक्स असतील. मग त्यानंतर काय रे म्हणजे सुरुवातीचे घटना निर्मितीचे टॉपिक रिलेटेड असतील. ओके. त्यानंतर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. आता यावर्षी विचारलं नाही, पण याच्यावर 1 प्रश्न असतो. ओके. 1 किंवा 2 पण असू शकतात. त्यानंतर काय रे विधानसभा आणि विधान परिषद किंवा न्यायव्यवस्था. पहिले न्यायव्यवस्था घेतो मी. न्यायव्यवस्थेवर कुठलाही विचारू शकतात न्यायव्यवस्था. ओके. जसं आता पिनाकी घोषवर विचारलाय, त्याच्या रिलेटेडच पॉईंट आहे तो. ओके. न्यायव्यवस्थेवर 1 किंवा 2 प्रश्न असतात. 1 प्रश्न पकडा. आणि विधानसभा विधान परिषद, ओके, म्हणजे राज्य विधिमंडळ जे आहे, राज्य विधिमंडळ, त्याच्यावर 2-1 प्रश्न असतात. ओके. आणि घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग, घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग याच्यावर 1 प्रश्न असतो. ओके. आणि दुसरी गोष्ट अजून कशावर रे काय केंद्र राज्य संबंध, केंद्र राज्य संबंध त्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ह्याच्या प्रश्नाचं कधी कधी 2 प्रश्न, कधी 3 पण विचारतात. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात वर ठेवतो मी याला, ग्राम प्रशासन. याच्यावर 2 प्रश्न पण विचारू शकतात. 2 बघा, हे 2 धरलात, हे 3, हे 4, हे 5, इथं 6, हे 7, 1 8. ओके. आणि इथं केंद्र राज्य संबंधमध्ये 8 किंवा 9 समजा. ओके. मग आता इकडं एखादा दुसरा प्रश्न विचारतात. म्हणजे कुठला बघा, आता इथं विचारणारा दरवर्षी विचारलाय, पण आता सध्या विचारलाय, पण एक सूची असतील. त्यानंतर काय रे संसद रिलेटेड प्रश्न असेल. महान्यायवादी महाधिवक्ता असेल. बघा, घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग पण दिलेत मी. हे रिलेटेड पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. न्यायव्यवस्था असेल, न्यायव्यवस्थेमध्ये उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय सगळं आलं. राज्य विधिमंडळ म्हणजे राज्य काय रे विधानसभा विधान परिषद. आता पश्चिम बंगालमध्ये विधान परिषदचं दिलेलं आहे, पण ते विचारू शकतात. महान्यायवादी महाधिवक्ता. त्यानंतर अजून काय विचारतील रे घटना निर्मिती या टॉपिकमध्ये आता बाकी काय असं महत्त्वाची कलम वगैरे असेल काय वगैरे. आता याच्यामध्ये सगळं आलं बरं काय. संसद म्हणजे इकडं राष्ट्रपती आलं, लोकसभा, राज्यसभा. ओके. मग सगळं आलं. विधान परिषद म्हणजे सर विरोधी पक्षनेता सगळं. ओके. येतही तसंच विधानसभा काय विधिमंडळाचंही लक्षात ठेवलं असतं, विरोधी पक्षनेता तरी जमलं असतं. ओके. विरोधी पक्षनेता आलं तिथं, पण विधानसभा आलं, विधान परिषद आली, राज्यपाल आलं, सगळं. ओके. तिथं राज्यपाल, राष्ट्रपती वगैरे सगळे, म्हणजे संसदमध्ये सगळं आलं ना रे टोटल. ओके. आणि संसदेच्या वित्तीय संस्था आपण तिथं केलं तरी चालते. कुठं तुम्ही सार्वजनिक वित्त या टॉपिकमध्ये तिथं पण असते बघा. काय सार्वजनिक सभा असेल किंवा मग लोक अंदाज समिती असेल किंवा सार्वजनिक उपक्रम समिती असेल, तिथं ते केला तरी चालते. याच्या बाहेर जाण्याची गरज नाही. ओके. याला मॅक्झिमम रिव्हिजन करा पहिलं, याला मॅक्झिमम रिव्हिजन करा, मॅक्झिमम. ओके. ग्राम प्रशासन जास्तीत जास्त वाचा. 2 प्रश्न कंपल्सरी येतात. बेसिक, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, न्यायव्यवस्था, राज्य विधिमंडळ, घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग, केंद्र राज्य संबंध. याला मॅक्झिमम रिव्हिजन करा. 4 करा, 5 रिव्हिजन करा. ओके. मग इकडे थोडंसं कमी रिव्हिजन केला तरी चालेल. ओके. अलग लक्षात. मग इथं मंत्रिमंडळ इथं येते का सर? येते ना, इथं मंत्रिमंडळ पण येते. अलग लक्षात. मग काय कंपॅरिझन मध्ये रीड करा. पॉलिटी ही कंपॅरिझन मध्ये, महान्यायवादी महाधिवक्ता वाचायचं. मग राज्य महिला आयोग वाचला की राष्ट्रीय महिला आयोग, म्हणजे दोघांचं कंपॅरिझन मध्ये. इकडे राष्ट्रपती वाचलं की राज्यपाल, हा कंपॅरिझन मध्ये वाचा रे. मुख्यमंत्री, पंतप्रधान, हे कंपॅरिझन मध्ये रीड करायला केला तर ते समजणार नाही. व्यवस्थित कंपॅरिझन मध्ये रीड करा. मॅक्झिमम 100% मार्क येतील. पॉलिटीला समजून घ्या पहिलं आणि मॅक्झिमम प्रश्न सोडवा. टॉपिक
क्वेश्चन टॉपिक, ही मेथड विसरूच नका. क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन मॅक्सिमम वेळेस करा. क्वेश्चन सोडवले पाहिजे तोच. ओके. त्यानंतर हिस्ट्री शेवटी ठेवलाय मी. हा एकदम नॉन प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आहे खरं तर. याच्यामध्ये बी देखील मी काय महाराष्ट्र आणि इंडियाचे कमी प्रश्न असतात तुलनेनं महाराष्ट्रापेक्षा. ओके. इथं 7 ते 8 कधी 9 प्रश्न पण विचारतात आणि इथं 6 ते 7 प्रश्न, कधी 5ही विचारतात. असं काही नाही, कमी प्रश्न असतात याच्या तुलनेमध्ये. ओके. महाराष्ट्रामध्ये बघा पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं समाजसुधारक. याच्यामध्ये सर्वात जास्त समाजसुधारकामध्ये कोणती समाजसुधारक वाचली पाहिजे तर कुठली बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, धोंडो केशव कर्वे यांना जास्तीत जास्त वेळेस रीड करा. ओके. मग नंतर बाकीचे जे आहेत जगन्नाथ शंकर सेठ असतील किंवा मग काय दादोबा पांडुरंग तरखडकर म्हणजे बात्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर असतील किंवा मग लोकहितवादी असतील किंवा अजून कोणती मेहरामजी मलबारी असतील, हे यांना मग याचे 2 पार्ट करा. ओके. मग हे मॅक्सिमम रिव्हिजन, याला थोडंसं मिनिमम रिव्हिजन, यांना जास्तीत जास्त रीड करायचं. ओके. म्हणजे दोन्हीवर पण प्रश्न येणार पण जास्तीत जास्त प्रश्न इथं बेस करणार. ओके. मग त्यानंतर दुसरा काय वृत्तपत्रे आणि तिसरा क्रांतिकारी चळवळ आणि चौथा शेतकरी आदिवासी चळवळी. संपलं इथंच, एवढंच. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रीय 1857चा उठाव आणि राष्ट्रीय चळवळीत महाराष्ट्राचं योगदान. इथं काय जास्त विचारणार नाहीत तुम्ही सर, मग सगळंच आलं की याच्यात. राष्ट्रीय चळवळीत योगदान म्हणजे थोडेफार काही गोष्टी असतील. ओके. पण इथं 1857चा उठाव आणि महाराष्ट्रामध्ये कसं इन्क्लुडेशन आहे, शेतकरी आदिवासी चळवळी. आता यावर्षी शेतकरी विचारले, पुढच्या वर्षी आदिवासी चळवळी विचारू शकतात. आणि सॉरी याचं अजून एक राहिले, स्त्री चळवळी. काय स्त्री चळवळ, याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न असतात. हे जर व्यवस्थित केला टॉपिक, बाकी काही करण्याची गरज नाही. ओके. तुम्हाला इथं 9 प्रश्न येत असतील तर 7 ते 8 प्रश्न कसेही तुमचे येतील. पण मॅक्सिमम रिव्हिजन इथं करा. याच्यामध्ये देखील याच्यामध्ये पार्ट 1 पार्ट 2 करा. ओके. मॅक्सिमम रिव्हिजन इथं करा. कळलं. मिनिमम रिव्हिजन इथं. त्यानंतर इंडियामध्ये काय केलं पाहिजे, सगळ्यांचा प्रश्न असतो सर भारताचं काय केलं पाहिजे. कायद्यावर यावर्षी आलं नाही का रे? आलाय ना. चांदोबाची मागणी, स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असं म्हणलेलं आहे ना. प्रश्न आहे. मग जास्तीत जास्त काय रे बघा, 1773 ते 1935 पर्यंतचे कायदे आहेत. मग याच्यामध्ये मॅक्सिमम रिव्हिजन कोणाला केलं पाहिजे, 1919 आणि 1935च्या कायद्याला जास्तीत जास्त रिवाईज करा. मॅक्सिमम रिव्हिजन. ओके. या बाकीच्यांना कमी रिव्हिजन करायचं. 1919 पासून 1935ला जास्त रिव्हिजन करा. त्यानंतर दुसरा पॉइंट काय, आपले गव्हर्नर जनरल्स. काय गव्हर्नर जनरल्स. आता गव्हर्नर जनरल्सला काय करायचं, आता याच्यामध्ये महत्वाचे करायचं. मग कोणतं आहे महत्वाचं सर, मला काय कळत नाही. लिहून घे. वॉरन हेस्टिंग, कॉर्नवालिस, बेंटिंग, रिपन, लीटन, डलहौसी, डफरिन, महत्वाची जे आहेत, कॅनिंग, कर्जन, याच्या बाहेर जाऊ नका. दॅट्स इट. एवढी करा. शेवट माउंट बॅटनला येऊन थांबा. एवढी जर केलात मी सांगितले, त्याच्या बाहेर जाण्याची गरज नाही, निश्चिंत गरज नाही. त्यानंतर भूसुधारणा विचारतात. हे बघा, एकतर याच्यावर विचारतात किंवा याच्यावर विचारतात. या दोन्हीपैकी एकावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. ओके. यांचा कायदे बघा, या गव्हर्नर जनरल्स किंवा भूसुधारणावर एक प्रश्न असतो. त्यानंतर बघा काय रे महत्वाचा पॉइंट आहे, 1857चा उठाव. एकतर इकडं विचारलं तर इकडं विचारणार नाहीत, इकडं विचारलं तर इकडं विचारतील. 1857चा उठाव महत्वाचा आहे ना रे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट इंडिया हिस्ट्रीमध्ये काय रे, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी सगळ्यात महत्वाचा आहे. मग त्याच्यावर विचारलाय का नाही, धर्मविवेचन त्याच्यावरून सोडतो ना. कळलं का. म्हणजे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी. मग सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी म्हणजे काय, मग सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी कोणकोणत्या आहे, हिंदू धर्मांतर्गतल्या वेगळी, मुस्लिम धर्मांतर्गतले वेगळी, शीख धर्मांतर्गतले वेगळी, पारसी धर्मांतर्गतले वेगळी. मग यावर्षी विचारलं ना मुस्लिम धर्मांतर्गत वहाबी चळवळीचं,
मुख्यालय मी दिले ना सिताना, बरोबर आहे ते हिंदूकुश पर्वतामध्ये सिताना मुख्य आहे भाग, त्यानंतर त्याची शाखा पाटणामध्ये आहे आणि त्यांनी शाखाचं उत्तर दिले पाटणा. हिंदूकुश पर्वतांतर्गत सिताना आहे पहिली मुख्य शाखा, वहाबी आंदोलनाचं खरं तेच आहे उत्तरेमध्ये. मग त्याचाही प्रश्न आहे, म्हणजे 1857चा उठाव असेल, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी, आणि इथंही क्रांतिकारक करणं गरजेचं आहे. क्रांतिकारक इथंही आदिवासी चळवळी गरजेचं आहे. आदिवासी, त्यानंतर शेतकरी आणि काय स्त्री चळवळ, आणि सोबत एक फक्त ब्राह्मणोत्तर चळवळ मात्र करावं लागणार आहे. ते कायासाठी? महाराष्ट्रासाठी ब्राह्मणोत्तर चळवळ. ओके, बघा एवढं केला सफिशियंट आहे, बाकी काही करण्याची गरज नाही. ओके, मग इथं व्रतपत्र कमी विचारतात तरी पण काय करा, महाराष्ट्राची व्रतपत्र करताना भारताची व्रतपत्र त्यामध्ये ऍड करा. कमी असतात प्रश्न पण तरी पण राहू द्या. ओके, मग एवढं जर केलात तर बघा आजपर्यंत सर्वात जास्त प्रश्न जे आहेत तर कशावर, तर गव्हर्नर जनरल्स असतील किंवा मग काय रे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले आहेत. ओके, आणि आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट तुमचा जो की काय सगळ्यात क्रीम पॉईंट एक राहिलेला आहे, कोणता रे? काँग्रेस अधिवेशन. विचारतातच ते, कधीच विसरणार ते. विचारण्यासाठी पण घाबरत नाहीत आणि घाबरण्यासाठी पण विचारत नाहीत. कळलं का? म्हणजे काँग्रेस अधिवेशन, काँग्रेस अधिवेशन, अधिवेशन हे करावंच लागते चांगलं, त्याला पर्यायच नाही काँग्रेस अधिवेशनाला. ओके, काँग्रेस अधिवेशन म्हणजे बघा, काँग्रेस अधिवेशन, कायदे, गव्हर्नर जनरल्स, भूसुधारणा, 1857चा उठाव, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी, क्रांतिकारक, आदिवासी शेतकरी स्त्री चळवळी. अजून एक काय बघा, ब्रिटिशांचे धोरणं. मग ते सगळं याच्यामध्ये येत आहे, सगळं शिकताना कळून जातील तुम्हाला. ही आर्थिक धोरणं झाली ब्रिटिशांची. मग याच्यामध्ये ब्रिटिशांची बऱ्यापैकी धोरणं कळतात. ब्रिटिशांची आर्थिक धोरणं काय होते, सामाजिक धोरणं काय होते. ओके, मग ब्रिटिशांचे धोरणं काय आणि शिक्षण विषयक काय धोरणं होते. सामाजिक मध्ये शिक्षण येते, कळलं का? शिक्षणाचा पार्ट येतो. मग त्या शिक्षणाच्या रिलेटेड थोडेफार पॉईंट काय असतील ते. ओके, आणि याच्यामध्ये राष्ट्रीय जे पुढारी आहेत, ओके, त्याच्यामध्ये मग काय राजाराम मोहनरायजी असतील किंवा मग काय लोकमान्य टिळक असतील, म्हणजे काही महत्वाची जी आहेत ती तुम्हाला इथं बघावे लागणार आहेत. ओके, राष्ट्रीय पुढारी म्हणून एक पॉईंट बघा शेवटी. ओके, राष्ट्रीय पुढारी एवढे बघलात तर इतिहासाला याच्या बाहेर बघण्याची गरज नाही. हे व्यवस्थित जर एवढं केलात, तुम्हाला निश्चिंत सांगतो मित्रांनो, या 70 पैकी 50+ तुम्ही इझिली जाल. ओके, त्यानंतर जर म्हणलात बघा, तर त्यानंतर तुमचं हे सगळ्या नोट्स आहेत, इकॉनॉमिक्सच्या नोट्स आहेत, हे सगळ्या अपडेट करून मी देतोय सगळ्यांना. ओके, ह्याच जॉग्रफीच्या नोट्स आहेत, सगळ्या अपडेट होतील यावर्षी. सगळ्या अजून काही टॉपिक्स यामध्ये ॲड करतोय मी. ओके, ज्या आणि त्यानंतर काय क्लास नोट जे सायन्सचे असतील किंवा मग पॉलिटीचे असतील, ओके, आणि हिस्ट्रीचे असतील महाराष्ट्र, आणि याच्यासोबत भारताचा इतिहास आणि काय महाराष्ट्राचा काय भारताचा इतिहास आणि भारताचा भूगोल हे दोन्ही पण येणार आहेत. ओके, जानेवारीमध्ये सगळ्या काय सगळ्या नोट्स तुमच्यापर्यंत उपलब्ध होतील. सगळ्याच नोट्स अपडेट करतोय की ज्याच्यामध्ये गरजेचे काय पॉईंट्स असतील अजून ॲड करतोय. मोठं लई साईज वाढवतोय असं नाही, तर जिथं गरजेचं आहे तिथं वाढवतो, जिथं गरजेचं नाही ते कमी पण करतोय. ओके, त्यामुळं ही नोट्स अत्यंत महत्त्वाचे आहे, ते तुम्ही ठरवा वाचायचं का नाही. ओके, आणि कंबाईनचंही पुस्तक येतोय, इयरबुक तुम्ही ठरवा. ओके, 21,000 हे अत्यंत महत्त्वाचं आहे बघा, सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे, मी स्पष्ट बोलतो. ओके, आणि विशेषतः याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या चुका न ठेवता हे तयार केलेलं आहे, मॅक्सिमम रिव्हिजन करून तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड केलेलं आहे. लवकरच याचं काय नवीन पण काय एडिशन येईल. आता राज्यसेवा मुख्यचे पेपर टाकून, पण लवकर तेवढा लवकर होणार नाही. राज्यसेवा 2 जानेवारीचा पेपर पण टाकून आणणार आहे, त्यामुळं थोडासा वेळ लागेल. पण त्याच्या अगोदर जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते घ्या, आणि लवकर म्हणजे काय हे राज्यसेवा पूर्व जानेवारी 2022 आणि राज्यसेवा मुख्यचे आताचे पेपर्स हे सगळे वर ॲड होऊन हे पुस्तक मार्केटमध्ये येईल. ओके, 5 जानेवारी किंवा 6 जानेवारी याच्या दरम्यान येईल. कळलं? आणि तुम्हाला राहिलं काय, करंट आणि रिझनिंग बद्दल थोडंसं बोलतो. म्हणजे करंट आणि रिझनिंग डेली करायचं आहे, त्याच्यावर मी काय जास्त बोलणार नाही. ओके, करंट आणि रिझनिंग जो आहे डेली करायचा आहे. ओके, करंटला काय करू सर, बरेच मोठा प्रश्न असतो. करंटला काय करू, करंटला जे एखादं तुला इयरबुक चांगलं वाटतंय ते घे. लोकसेवेचं पण इयरबुक आहे. ओके, सिम्प्लिफाईड पण चांगलं आहे, तुम्हाला जे वाचा वाटलं ते वाचा. ओके, अभिनवचं पण आहे. ओके, लोकसेवेचं पण इयरबुक आलेलं आहे. त्यानंतर अजून काय रे बघा, जे चांगलं वाटतंय की ज्याच्यामधून प्रश्न आलेले आहेत, ओके, येऊ शकतात असं वाटतंय ते हातात घ्या. ओके, आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही मॅथ रिझनिंग म्हणताय, तर मॅथ रिझनिंगला प्रिव्हियस इयरचे प्रश्न मॅक्झिमम सोडवा. मग ते कुठलंही पुस्तक एखाद्या हातात घेऊन सोडला तरी चालेल, पण मॅक्झिमम काय
दररोज वेळ देणं गरजेचं आहे. मग आता आपलं डेली शेड्यूल काय असलं पाहिजे, रोजचं टाइम टेबल काय असलं पाहिजे. सध्या मी 5 जानेवारीपर्यंतच देणार आहे, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी बघू आपण. मी जे आत्ता तुम्हाला टॉपिक लिहून दिले आहेत त्याच टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. बाकी करायचंय का रे, करायचं नाही. हे जर परफेक्ट झालं तर मग 5 जानेवारी नंतर आपण बघू, अजून वेळ आहे आपल्याकडं. 5 जानेवारीपर्यंत मॅक्सिमम रिव्हिजन याच टॉपिकला द्या ज्या मी लिहून दिले आता. आणि त्याला सोडून केलात तर बघा तुमचे परिणाम तुम्ही बघाल. हे मी आत्ताच सांगतोय सरळ स्पष्ट. ओके, तर बघा मग आता याच्यामध्ये काय महत्वाचं आहे रे, की डेली शेड्यूल मध्ये काय ठेवलं पाहिजे. मी मिनिमम प्रत्येक वेळेस बोलतो की आपण मिनिमम 10 तास अभ्यास करतोय. ओके, मग आता पहिलं अभ्यास करताना काय केलं पाहिजे हे निश्चिंत खरं आहे. अभ्यास करताना कंटिन्यू लायब्ररीमध्ये आता 4 घंटे जागावर बसते. याच्या खाली काय मला वाटतंय काय फेविकॉल लावलेलं असते काय माहित, असा बसते आणि त्यातले याचे 5 तासामधले 5 मिनिटही डोक्यात नसतात. कशात असतात, मायला आज रविवार आहे बरं काय, आज कोण्या हॉटेलला जाऊ, पुण्यातला असेल तर मिलनला जाऊ का कुठं जाऊ, त्यात नॉनव्हेजवाला असेल तर अशी त्याची नावं काढते. याचं 8 वाजले 7 वाजले 6 मी काय म्हणतो 4 वाजल्यापासून नियोजन चालू असते. ए रम्या मायला जाऊत कुठं रे, सांग की थोडं, कुठं जाऊ. खाण्यावर लक्ष म्हणजे असायला पाहिजे, खाण्यावर लक्ष. मग ठेव ना पुस्तक बाजूला, जाय ना गप गुमान, जाय खाय, मरणाचं खाऊन सकाळी उठा वाटलं उठ, नाही तर उठू नको. कुत्र्यागत खाणं काय कामाचं आहे का रे. हा खा, मी खाण्याबद्दल बोलत नाही, पण खाताना पुस्तक कशाला घेऊन बसायचं, मग उगाच त्याच्यासमोर ढोंग कशाला करायचं मारायला. ते पुस्तक ठेव बाजूला, तुला काय भाड्यानं बसवलंय का तिथं, नाही ना, ठेव बाजूला आणि जाय खायला आणि खाऊन येईन आराम झोप. मस्त मूवी, रात्री मूवी बघ, सकाळी सोमवारपासून शनिवारपर्यंत दाबून अभ्यास कर. रविवार रेस्ट केलास तरी चालेल, पण सोमवारपासून शनिवारपर्यंतचा टाइम टेबल कोणाच्या बापाला देऊ नको. कोणी म्हणलेला चल रे माझी मावशी आली जाऊ तिच्यासोबत, चल मला चप्पल घ्यायची आहे, मला पॅन्ट घ्यायची आहे, चल मला 2 पुस्तकं घ्यायची आहेत, आणि त्याच्याच मागं तू काय जातो मरायला. अरे गैरा द्या, तुला काय पैसे देते का ते. गप गुमान आपलं करा. चल चहा प्यायचं का, आता हे आताच चहा पिऊन आला असते तरी म्हणते चल ना जाऊ, निघते बाहेर थोबाड वर करून. आता का मन, अरे कशाला कोणाला नाही मन तोडायचं नाही बरं का, जे मन तोडत नाही ना ते पासच होत नाही. आपलं आपण गप गुमान बसायचं ना लायब्ररीमध्ये. आपल्याला जेव्हा चहा पिवा वाटली तेव्हाच बाहेर निघ, जेव्हा जेवण करा वाटलं तेव्हाच निघ. आणि असे कार्यकर्ते उठवणारे असेल त्याला स्पष्ट बोल, काय आयुष्यामध्ये ते सोबत येणार आहेत का कुठं. आणि जर खरा सक्का म्हणजे काय म्हणतो खास मित्र असेल त्याला वाईट वाटत नाही, कारण आपल्या मित्राचं आपल्याला भलं व्हावं वाटते. आणि मित्र तुम्हाला सांगतो आपल्या भोवतालची 90% मित्र आपली जळूच असतात. का, लय अभ्यास करायला की त्याला वाटतं येऊन उठव जमायला माझ्या समोर जाते काय की मार्क जास्त घेते काय की. तुम्हाला खरं सांगतो, नाही आपल्या गावाजवळच असेल तर त्याचं लय वाईट वाटतं त्याच्या मनाला, मायला याला लय मार्क पडतात काय की, लागते काय की, हे लागलं की माझ्या घरचे मला काय खरं ठेवणार, इतकी खराब हे रियालिटी आहे रे. आणि लांबचा असेल ना, तुम्ही मुंबईचे आणि हे जर मराठवाड्याचा असेल ना त्याला संबंध नसते, कर रे भाऊ अभ्यास, ते चांगलं बोलतंय. उलट मी काय सांगतोय, आपल्या रूममध्ये अशी कार्यकर्तेच ठेवू नका. तुम्ही म्हणसाल गावाकडून येतो चल रे माझ्या गावाजवळचा आहे म्हणून गावाजवळ ठेवून घेऊ नको, त्याला लांब ठेवू. खरं सांगतोय बरं, ही एक सत्यता आहे. आपल्या जवळच्याला आपलं बरं वाटतच नाही. आणि पुस्तक बी सांगायचं असेल ना ते सांगते हे वाच बरं काय चांगलं आहे. ते 4 वर्षाचा अनुभव असते म्हणून ही विचारते बिचारा, आता येते 21 वर्षाचं म्हणून विचारते काय वाचू. पहिलं सुरुवातीला पहिलं ग्रोवर वाचून काढ, मग कठारे वाच, मग गाठाळ वाच, मग कोळंबे सरजवळ ये. डायरेक्ट म्हणा कोळंबे सरजवळ ये म्हणून, मग सांगते कोळंबे सरजवळ वाच. आणि आपण कोळंबे सर घेऊन वाचत बसते. मग तुम्ही का वाचाले, अरे मला सगळं त्याच्यातलं माहीत आहे ना म्हणून. इतकी अवलाद खराब तुम्ही विचार करू शकत नाही. म्हणून मित्रांनो कसे प्रश्न यायले, आपल्याला मार्गदर्शन करणारं कोण आहे, माझ्यासारखे असतील, पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं कोण आहे, आयोगाचे प्रश्न. त्याला बघा, पेपर बघा आणि मग अभ्यासाला लागा, नियोजन करा. कळलं. मग आता डेली शेड्यूल मध्ये काय असलं पाहिजे, आपल्या डेली शेड्यूल मध्ये काय असलं पाहिजे. मी जे टॉपिक दिलेत त्याला आम्ही 10 तासाचं नियोजन जे करतोय, तर बघा मित्रांनो याला 2 वेळेमध्ये नियोजन करा. मग सकाळची मॉर्निंगची वेळ जर सकाळी 7 ते 12 एक सेशन ठेवा. मग मी काय म्हणतोय, डायरेक्ट 1 पर्यंत काहीच करू नका. आता 12 ते 1 मस्त जेवण करा, नाश्ता करा, काय करायचं करा. बघा डायरेक्ट मी 2 ठेवतो, 12 ते 1, 2 ते
वाटलंच तर 3 घ्या. मी काय म्हणतोय, मधल्या वेळेत तुमचा अभ्यास पण होत नाही पोरो. बघा लक्षात ठेवा, 3 ते 7. ओके, मग आता 7 ते 12 काय करायचं रे? 7 ते 12 हे बघ ए गैरादी, 7 ते 12 मध्ये एक विषय ठेव, असा विषय ठेव जे अवघड जाते, जे अवघड जातो. समजा वाटतंय एखाद्याचं इकॉनॉमिक्स हार्ड जात असेल तर सकाळच्या सेशनमध्ये इकॉनॉमिक्स म्हणजे, किंवा असं असतंय काही काही जण मरणाचा नाश्ता करून येतात आणि झोपी जातात. मग अशा विद्यार्थ्यांनी दुपारी बसा, ज्या टाइममध्ये अभ्यास होतोय त्या टाइमला हार्ड विषय ठेवा. मग इथं एक विषय ठेव, समजा इथं इकॉनॉमिक्स ठेवलास तर इथं सोपा विषय ठेव एखादा पॉलिटी. ओके, मग आता हा सेशन काय, हा सेशन आपल्यासाठी म्हणजे सगळ्यात महत्वाचा सेशन आहे. काय रे? मॅथ आणि रिजनिंग. ओके, याच्यामध्ये इथं मॅथ आणि रिजनिंग, काय मॅथ रिजनिंग आणि काय करायचंय या सेशनमध्ये मी 2 भाग करतो. इथं पण एक मॅथ रिजनिंग आणि करंट रोज डेली करायचंय. मॅथ रिजनिंगला किती तास वेळ दिला पाहिजे? 1 तास रोज दिलं पाहिजे. इथं किती दिलं पाहिजे? 1 तास रोज दिलं पाहिजे. हे 2 तास गेले तुमचे. ओके, हे किती रे? 3 ते 7 म्हणजे किती झाले? 4 तास. आणि हे 7 आणि 5 हे 5 तास. 5 आणि 4 9 10 11. ओके, मग आता याच्यातला 1 तास कमी करू शकता, 4 तास करू शकता, पण 10 तास मिनिमम अभ्यास केला पाहिजे. हा शेड्यूल झाला. पण आज हे केलास बघा, आज समजा उदाहरणार्थ हा सोमवार आहे असं पकडू आपण, उद्या मंगळवार, मग मंगळवारी हे इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी. ओके, मग हे तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार असे 3 दिवस ठेवा. 3 दिवसात याला उडवा, मग नंतर 3 दिवस दुसरा विषय ठेवा. ओके, 3 आणि 3 6 झाले. आणि शनिवार रविवार काय करायचं रे? शनिवार रविवार, रविवारी काय करायचं? रविवारी अख्खं रविवार करंट मॅथ रिजनिंग करत बसायचं. करा वाटलं करायचं, नाही तर निवांत झोपी जायचं. रविवारी आपल्याला माहित असते रविवारी सुट्टी आहे आपल्याला, मग काय करते माणूस? आयुष करते निवांत. मग सोमवारपासून शनिवारपर्यंत डेडिकेटली स्टडी करा. 3 आणि 3 6 7 दिवसाचा आठवडा असतो. बरं, आठवडा जरी म्हणत असले 7 दिवस असतात, कळलं का? हे 3 दिवस फॉलो करायचं. इकॉनॉमिक्स पॉलिटी वगैरे असेल, मग नंतर काय करायचं रे? हिस्ट्री इथं कोणताही ठेवू शकता, जॉग्राफी ठेवा, जनरली जॉग्राफी आणि हिस्ट्री ठेवा. ओके, आणि बघा लक्षात घ्या हे 1-1 तास कमीच करू नका. आणि मग रविवारी संडे काय करायचंय? संडे ओनली फॉर सायन्स. ओके, सायन्स वाचायचंय संडेला, जेवढं वाचणं होईल तेवढं, जेवढे टॉपिक दिले तेवढे सायन्स संडेला करायचं. काय? ओके, असंही आपण किती दिवे लावले सायन्सला चांगलं माहित आहे. सायन्सला इथं ठेवायचं. आणि हे 3 दिवस, हे 3 दिवस म्हणजे आठवड्यात आपण दरवेळेस हे 4 विषय करतोय आणि हे पण करतोय. आणि लक्षात, हे प्रॉपरली नियोजन करा, फॉलो. आणि वाचताना टॉपिक कोणते वाचायचे? मी जे अगोदर दिलेत ते, त्याच्या बाहेर जाऊ नका. हे निश्चिंत खरं आहे. आणि कुठल्याही आज अरे मी मागच्या वर्षी दिले म्हणजे माझे व्हिडिओ काढून बघा तुम्ही, की मागच्या वेळेस मी जे काय सांगितलं की बा याच्यावर हा प्रश्न येतो, आलाय का नाही बघा, नंतरच मी बोललेले फॉलो करा. कळलं? म्हणजे ह्यानुसार जर बघलात तर तुमचा मार्क जाणारच नाही. 3 दिवस इकॉनॉमिक्स होऊन जाते 3 दिवसात. मी काय सांगतोय, 100% मी दिलेच नाहीत ना जास्त टॉपिक, त्याला मॅक्झिमम रिव्हिजन करा. आणि हे जर मी दिलेले झाले असतील, ज्यांचे होतील, ज्यांचे लवकर होतील 5 जानेवारीच्या अगोदर, त्यांनी काय करा, मग खालचे टॉपिक्स वाचा. खालचे टॉपिक्स म्हणजे काय? या कंबाईनच्या बुकमध्ये सगळं दिलेलं आहे, मी काय सगळं दिलेलं आहे ते वाचा. कळालं? तर हे व्यवस्थित रीतीने केलात तर याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, याची शाश्वत देतो. व्यवस्थित करा, कमी टाइम मध्ये मॅक्झिमम रिव्हिजन होईल. हे सत्य आहे म्हणजे आहेच. ओके, आणि हे करताना कंबाईन करताना 21,000 प्रश्न संचामधलं प्रत्येक प्रश्न बघा, ह्या क्लास नोट्स आहेत, याच्यामध्ये काही मी वेगळं केलेलं नाही रे. काय लक्षात घ्या, मार्केटमध्ये असणारा इकॉनॉमिक्सचं मटेरियल जे आहे त्याचं एकत्रीकरण याच्यामध्ये प्रॉपरली केलेलं आहे. आपल्या कंबाईनच्या ओरिएंटेड. जे पूर्व डायरेक्ट क्लास नोट वाचल त्याला समजणार नाही, निश्चित करा. कंबाईनचं बुक पण ज्यांनी एकदा कोळंबे सरांचं किंवा देसले सरांचं वाचलं असेल त्यांना समजेल ना, मी स्पष्ट बोलतो डायरेक्ट. म्हणजे हे क्लास नोट्स काय आहेत, या क्लास नोट्स काय आहेत पहिले लक्षात घ्या. हे बघा, ही क्लास नोट्स काय आहेत, सरळ सरळ सांगतो, हे क्लास नोट्स करताना किमान काहीतरी नॉलेज पाहिजे. स्पष्ट आहे, एकदा काहीतरी वाचलं तर सिक्वेन्स लागतो. हे असेल, हे असेल, याच्यामध्ये येणार म्हणजे येणार. मी काय सांगतोय, मार्केटमध्ये तुम्ही बघा 400 400 500 500 पेजेसचे पुस्तक वाचता, जेवढे मार्क त्यातून येत नाहीत तेवढे यातून येत आहेत का नाही? तुम्ही हे पुस्तकही काढून बघा, नोट्स मागच्या वर्षीचं. या वर्षी तर मी अजून फुल्ली अपडेटेड करतोय, गेल्या वर्षी मला थोडा वेळ कमी मिळाला होता. ओके, निश्चित मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी अजून जास्त अपडेट करतोय. या सगळ्या नोट्स व्यवस्थित केलात, ज्यांचं पहिलं काही वाचन झालेलं आहे त्यांनी वाचा. नवीन, अगदी नवीन पोरगा आहे, अगदी नवीन, त्यानं काहीच वाचलं नाही, त्यानं हे न वाचता पहिलं इकॉनॉमिक्सला कोळंबे सरांचं पुस्तक वाचा, पहिलं कोळंबे सरांचं, मग हे घे. जिओग्राफीला पहिलं सौदी सरांचं वाचा, मग हे कर. मी स्पष्ट बोलतो अगदी. आणि तसंच पॉलिटीला असेल किंवा सायन्सला पहिलं काय करायचं, पहिलं सगळी तुम्ही काय करा, स्टेट बोर्ड वाचून घ्या, मग नंतर काय करायचं ते करा.
मग तुम्हाला वाचा वाटलं हे वाचा किंवा मग आपलं कंबाईनचं बुक वाचा, हे तुम्ही ठरवा रे, मी सांगत नाही तुम्हाला. हे बघा मटेरियल, चांगलं वाटलं वाचा. त्यानंतर हिस्ट्री असेल, हिस्ट्री 11वीचा इतिहास आणि त्याच्या रिलेटेड आलेले 21,000च्या प्रश्न आलेले रिलेटेड, याचं कॉम्बिनेशन करून यात ठेवलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त मी तरी काय वेगळं केलं नाही, पण तेच खूप महत्वाचं आहे. तुम्ही बघितलं STI 2014चा प्रश्न, काय रे STI 2014ला पूर्वला प्रश्न आलेला आहे, काय आलाय? चांदोबाची मागणी, रिपीटेड प्रश्न आहे, ॲज इट इज रिपीटेड आहे. मग 1-2 प्रश्न रिपीटेड होणार, 1-2 मार्कांनी रिझल्ट जात होणार आहे. म्हणून त्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. पॉलिटीला कोळंबे सरांचं वाचून वाचा, जे नवीन पोरं म्हणतोय, आणि ज्यांनी 1-2दा वाचले आहे, एकदा वाचले झालेले आहे, त्यांनी डायरेक्टली हे फॉलो केला तरी चालेल. हे असतील किंवा मग काय कंबाईन बुक असेल, आपलं इयर बुक पण येतंय, ज्यांना बघून तुम्हाला चांगलं वाटलं तर घ्या. ओके. त्यानंतर काय 21,000 आहे प्रश्नसंच, याला तर तुम्हाला बायबल म्हणून समजायचंय. बघा सरळ सरळ रोजच सोबत हातात ठेवायचंय, रोजच सोडवायचंय. याच्यावरून आपल्याला प्रश्न कसे सोडवावं, जरी प्रश्न रिपीट नाही झाले तरी प्रश्न हाऊ टू टॅकल, म्हणजे नेमका प्रश्न टॅकल कसं केलं पाहिजे. म्हणजे जर समजा जोड्याजुळवा म्हणलं तर एका जोड्याजुळवून प्रश्न सुटतो, मग कशाला बाकी सगळे वाचत बसतोस, वेळ नको घालू ना. मग तेवढंच वाचून मग समोर जा, कारण त्याचा वेळ बाकी ठिकाणी काय होतो, युटिलाइज होतो. म्हणजे जर कन्फर्म एक माहित आहे एकावरून सुटतंय तर तिथूनच सरळ निघून जा. प्रश्न कशी सोडवली पाहिजे हे याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकलेले आहेत. ओके. तर हे व्यवस्थित करा, याच्या बाहेर वेगळं करण्याची गरज नाही, आणि शेड्यूल फॉलो करा. मी जे दिलेले आहेत टॉपिक, प्रत्येक विषयाची तुम्हाला हिस्ट्री असेल, त्यानंतर पॉलिटी असेल, त्यानंतर काय रे तुम्हाला सायन्स जॉग्रफी, आपलं इकॉनॉमिक्स असेल किंवा सायन्स असेल किंवा जॉग्रफी असेल, या सगळ्यांचं दिलेलं आहे. ओके. तर हे प्रॉपरली फॉलो केला तर याच्या बाहेर काही जाणार नाही. आणि आपलं कंबाईन जे आहे लक्षात घ्या, कंबाईन 20 तारखेला 20 डिसेंबरला मार्केटमध्ये येतंय. ओके. तर अशा प्रकारे हा टाइम टेबल शेड्यूल तुम्हाला, ये जो वेळेचा शेड्यूल आहे तो वेळेचा शेड्यूल पण दिलेला आहे, दैनंदिन शेड्यूल पण दिलेला आहे. आणि जी पण तुमची मेन्स करणारे मित्र आहेत, प्रामाणिक रीतीनं त्यांना सांगा की उद्या 5 वाजता सर कशासाठी, मुख्यसाठी, कंबाईन मुख्यसाठी येणार आहेत. तुम्हाला पण फायदा होईल. जे की पुन्हा 2000 ऑक्टोबरमध्ये जी परीक्षा आहे बघा, 2022मध्ये 2-3 परीक्षा आहेत. कंबाईन सीची आहे, कंबाईन बीची आहेत. कंबाईन बीच्या 2 आहेत, 26 फेब्रुवारी आणि समोर अजून आहे 22मध्ये 2 परीक्षा आहेत. कंबाईन पूर्व, गट बचे आणि गट कची 2 आहेत. म्हणजे तुमच्या असे 3-4 परीक्षा होत आहेत ना रे, एक तरी गट कची त्याला, म्हणजे 3-4 परीक्षा होत आहेत प्रीच्याच. असं जर तुम्ही जे लक्षात धरलात तर तुमच्या एवढ्या कमी कालावधीत जास्तीत जास्त मॅक्सिमम रिव्हिजन होतील ना रे. अजून काय पाहिजे लक्षात. तर ह्या नोट्स असतील, नोट्स अपडेट होऊन येतील. त्यानंतर आता कंबाईन बुक येईल, आलं तेव्हापासून हातात धरा, त्याला सोडू नका. 70 पैकी 40 पर्यंत प्रश्न तुम्हाला इझिली त्यातून टॅकल होतील, याची शाश्वती मी देतो. मागच्या वर्षीचं 2nd एडिशन आणि 4 सप्टेंबरचा पेपर हातात घ्या, तुम्हाला कळेल की याच्यामधनं किती काय आलेलं आहे. आणि त्याला मॅक्सिमम रिव्हिजन करा. मी आपलं माझं आहे म्हणून मी सांगतोय घ्या म्हणून सांगत नाही. तर त्यातून काय आलंय का तर घ्या, नाहीतर घेऊ नका. लक्षात. ह्याला जास्तीत जास्त फॉलो करा, कारण कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा आपलं आयुष्य खूप महत्वाचं आहे, आपला वेळ महत्वाचा आहे. की हा माणूस सांगतोय ते बरोबर आहे का, आपलं आयुष्य, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर नंतर ठरवा ते घ्यावं का नाही. आणि ते पुस्तकाचा जाऊ द्या, पण वेळेचं नियोजन लक्षात घ्या. वेळ मी जे सांगितलंय त्यानुसार फॉलो करा. रोज 7ला म्हणजे 7ला हजर व्हा, 8ला गेलात 8ला हजर व्हा, पण वेळेतच हजर व्हा. रोजचं शेड्यूल एक, नाहीतर आपल्याला जेवढं शक्य होतं तेवढं शेड्यूल ठेवा, नाहीतर उगाच ठेवायचं, टार्गेट मोठं ठेवायचं आणि होतच नाही शक्य, मग माणूस काय होतो, डिमोटिव्ह होतो, उद्या दुसऱ्या दिवशी करतच नाही. आज जर 50%, आज जर तुम्ही टार्गेट 50% ठेवलात, अभ्यास जर 60% झाला तर दुसऱ्या दिवशी अजून जास्त अभ्यास करा वाटतंय. पण टार्गेट 60% ठेवून 30% अभ्यास झाला की अभ्यास करू वाटत नाही. ही रियालिटी आहे प्रत्येकाची. म्हणून नियोजन आपल्या आवाक्यातलं ठेवा. आणि अभ्यास करताना प्रत्येक 40 मिनिटाला जाग्यावरून उठा आणि 4-5 मिनिटं, जास्त नाही. आणि उठून जेव्हा जाग्यावर बसता तेव्हा 2-3, 4-5 प्रश्न, 8 प्रश्न सोडवा. का तर प्रश्न सोडून नंतर जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, प्रश्नाला डायरेक्टली काय होतं, लिंक लागायला सुरुवात होते. डायरेक्टली बसल्या बसल्या 5-10 मिनिटं वाया जातील. त्यापेक्षा प्रश्न सोडवा, पुन्हा मग अभ्यासाला लागा. हे नियोजन जर फॉलो केलात तर कुठल्याही विद्यार्थ्याचा रिझल्ट जाणार नाही, याची शाश्वत देतो. आणि 26 फेब्रुवारीच्या परीक्षेसाठी आणि समोरच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि मी अप्पा हातनुरे सर्वांच्या पाठीशी कायम आहे. आणि कुठल्याही विद्यार्थ्याला वाटलं की सर असा असा प्रॉब्लेम आहे, आपल्या अकॅडमीशी संपर्क करा. 9011194443. सर तुम्ही कॉल उचलत नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येतात, प्रत्येकाचे येतात, कुठपर्यंत बी प्रोव्हाइड होणार आहे मित्रांनो. प्रत्येक जण म्हणते की सर हे पुस्तक येत नाही, ते पुस्तक येत नाही.
जे होतंय ते अगदी उत्तम माझ्याकडून मार्केटमध्ये येईल. ओके, नाहीतर हातातून माझ्या बाहेर पडणार नाही याची शाश्वती प्रत्येक महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्याला देतो आणि मी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.